कौन कहता है आसमां में सुराख नहीं होता, एक पत्थर तो तबीयत से उछालो यार. माझ्यापेक्षा हजारो ऍक्टर आहेत जे माझ्यापेक्षा चांगलं काम करतात, माझ्यापेक्षा हजारो लेखक आहे ज्यांनी लिहून ठेवले. त्यामुळे आपण त्यातले प्रवासी आहोत. मठ चालवणं, एकाच पद्धतीचे विचार मांडून टोकत राहणं हा माणसाच्या बुद्धीचा अपमान आहे. शहाणपणापर्यंत आपण कधीच जात नाही. अमेरिकन सगळं अर्थकारण त्यांच्या भोवती फिरणारी माणसं आहेत आणि ती अत्यंत इथिकल आहे. तिघही मेली आहेत टायटॅनिक मध्ये, कारण त्यांनी फेडरल बँकेला विरोध केला होता. आपलं शेवटचं नॉन डेफिसिट सरप्लस बजेट होतं सी.डी. देशमुखांचं 1956 साली. बापरे. त्यानंतर सगळे बजेट डेफिसिट मध्ये. हे सगळं हा देश कसा करू शकला याचं आश्चर्य वाटावं. इतका अपंग केलं आपल्याला, इतकं लुटलंय. पाणी झिरपतं ना माठातलं, असं ओसू झिरपलंय माझ्यात. माझ्या रक्तात ओशो व्हायचं असं म्हणतं तरी चालेल. अर्थशास्त्राची ओळख आपल्याला आयुष्यात कधी होतं आठवतंय? असं काय करता, शाळा आणि कॉलेजमध्ये जेव्हा आपल्याला पॉकेट मनी मिळायचा, त्या मिळणाऱ्या पॉकेट मनीमध्ये अख्खा महिना घालवण्याची आपली धडपड चालू असायची. आपण आपापल्या परीने काहीतरी सांगड घालायचो. मग हळूहळू आपण मोठे होत गेलो, जबाबदाऱ्या वाढल्या, मग पुन्हा आपण आपापल्या परीने ती सांगड घालायला लागलो. पण मला सांगा, देशाची इकॉनॉमी कशी चालते तेव्हा कशी काय सांगड घातली जाते? घाबरू नका, विषय ऐकायला जरी कठीण असला ना तरी आज आम्ही तो सोपा करून सांगणार आहोत, कारण आजचे पाहुणे तेच करणार आहेत. गप्पा मस्ती पॉडकास्ट विथ भार्गवी चिमुलेच्या आजच्या भागात आपण भेटणार आहोत अर्थशास्त्र, अर्थातच इकॉनॉमिक्स आणि देशाची इकॉनॉमी सोपं करून सांगणारे आजचे आपले पाहुणे. भेटूया श्री दीपक करंजीकरांना. नमस्कार. बापरे सर, खूप टेन्शन आले मलाच आज तुमची मुलाखत घेताना. इतके वर्षांनी आपण भेटतोय, सहकलाकार आहोत. हा, पण तुमचा आम्ही जेव्हा रिसर्च सुरू केला, मी अर्थातच मी घातसूत्र वाचलंच होतं आणि अख्खं नाही वाचलं, मान्य करते, कारण एवढं जाड आहे, पण विघ्नविराम वाचलं होतं. आणि तुम्ही जेव्हा तुमच्या मुलाखती आम्ही रिसर्च करायला सुरुवात केली तेव्हा मी आमच्या रिसर्च आणि लिहिते सुचेता, तिला म्हटलं आपल्याला विचारता येईल ना त्यांना प्रश्न. तर मग आमचं असं ठरलं की आमचे प्रश्न जर तुम्हाला वाटले की अरे बापरे, तर तुम्ही बिंदास बोला जे तुम्हाला बोलायचं. पण मला हा पहिला प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे दीपक दादा, की एक कलाकार ते इकॉनॉमिस्ट किंवा इकॉनॉमीची आवड आणि हा प्रवास तुमचा आम्हाला थोडक्यात तुम्ही सांगाल का? कारण मी तुम्हाला किंवा आम्ही सगळे तुम्हाला आधी कलाकार म्हणून ओळखतो, पण त्याआधी तुम्ही पुन्हा इथे या क्षेत्राकडे कसे वळलात कलेच्या, आणि तुमचा मूळ जो इकॉनॉमी आणि जी आवड आहे इकॉनॉमिक्सची त्याबद्दल थोडं सांगा, मला ऐकायला आवडेल. एक साप असतो, साप. सापाचं एक वैशिष्ट्य असं आहे, साप काट टाकतो. आता सापाला काट टाकलं कधी पाहिलंय तू कोणी? नाही, मी पाहिलंय. साप जेव्हा आपली काट टाकतो तेव्हा त्याला त्याचं चालणं जे असतं, सरपटणं, साधारण 1 तासाला 100 मीटर एवढ्या स्लो जातो. त्याचं कारण त्याची कातडी इतकी हुळहुळीत होते, त्याला बारीक बारीक गवत सुद्धा टोचतं, गवताचं पातही बोसतं, कारण ती स्किन निघून गेलेली असते काट टाकल्यावर. पण तो ती टाकतो, तो रडत असतो, त्याला सरपटता येत नाही. हळूहळू ती स्किन निबर होते आणि मग परत तो सरपटायला लागतो. आपल्या आयुष्यात नेहमी आपण काट टाकण्याचे सिंड्रोम ठेवले पाहिजे. हे मी सापाकडून शिकलो. मी डंक नाही शिकलो की मी कारण त्याला माहिती असतं आपण जर ही काट टाकली नाही तर आपण याच्यात गुदमरून मरू, सफोकेट होऊ, कारण ती जुनी झाली आहे कातडी. आपल्या त्वचेला जे काय ऑक्सिजन हवं आहे, जे काय त्या रंध्रातून जे सगळं यायचं आहे बाहेरच्या हवेतलं, ते काही येणार नाही, कारण ती वरची कातडी निब्बर होत चालली आहे. त्याला ती सोय आहे निसर्गाने दिलेली. तशी आपण काट टाकली पाहिजे. माझ्या सगळ्या आयुष्याचं मर्म ते नेहमी म्हणतो की मी जसं समोर आला वेळ, जशी परिस्थिती आली तशी माझी काट टाकत गेलो. माझी एक ओळख घेऊन मी मरेल असं कधीही करणार नाही, अशी कधीतरी मी मला सांगितलं होतं की अमुक एक मेला म्हणजे कलाकार मेला, लेखक मेला असं नको. आपल्याला जे सामोरं येईल त्याला आपण सामोरं जाऊ. आपल्याला माहिती असेल नसेल विषय, धडपडायला होईलच, डोळ्यातनं पाणी येईल, खर्चटेल, सगळं टोचेल, आपण अक्षरशः शुल्लक आहोत असं वाटेल, आणि तरीसुद्धा आपण पुढे सरपटत जाऊ, कारण तो जर करू शकतो तर मी पण करू शकेल. मला तर बुद्धी आहे, आणखी मी माणूस आहे.
म्हणजे हे काही उदात्तीकरण असं नाही, पण एक सिम्पल फेनॉमेनन आहे की आपल्या आयुष्यात ज्या घटना घडतात, प्रत्येकाच्या, तुझ्याही घडतात, त्यांच्याही घडतात, सगळ्यांच्याच, जे जे आपल्याला भोगायला लागतात ना, आपण शिकत जायला पाहिजे. फक्त त्याच्यातनं आपण मागे यायचं नाही. म्हणजे मागचा कम्फर्ट झोन बरा होता, कुठे इथे पडलो, असं कधी स्वतःला म्हणायचं नाही. दॅट इज द ओनली, ज्याला कन्व्हिक्शन, धारणा म्हणतात, ती तुमची तेवढी असली पाहिजे की मला मागे परत जायचं नाही, मला परत त्या कम्फर्ट झोनमध्ये कातेत जाऊन बसायचं नाही, मला बाहेर पडलो आता पडलो, आता जे होईल ते होईल. असंच घडत गेलं. माझं शिक्षण धुळ्याचं, मी ते सगळे पेपर टाकून शिकलो, तो भाग सोडून द्या, पण आई वडील शिक्षक होते. आणि तिथून सगळा प्रवास तर तो मला धुळ्याला, असं मला आठवतं ना, अजूनही आठवतं. म्हणजे मी एकदा माझ्या मामे भावाकडे गेलो होतो पुण्याला, डॉक्टर एकबोटे पुण्याचे, ते माझे मामे भाऊ आहेत. तर त्यांच्याकडे, तर तेव्हा ते मेडिकलला होते, बीजेला. मी 7वीत होतो. तर त्याने मग तो मला बीजे मेडिकलला घेऊन गेला, लायब्ररीत बसवलं आणि त्याच्या कामाला गेला. सायकलवर तेव्हा गेलो होतो मी. तिथे एक पुस्तक वाचत होतं. त्या पुस्तकामध्ये 3 चेहरे होते. माउंट रशमोर म्हणून जो डोंगर आहे अमेरिकेतला, तिथे 3 अध्यक्षांचे चेहरे असे कोरलेले आहेत, 3-4 अध्यक्षांचे. तर दॅट इज व्हॉट द मॉन्युमेंट इज, म्हणजे ते स्मारक आहे. तर ते होतं. मी त्याला विचारलं, हे कुठे आहे? तो म्हणला, ते अमेरिकेत आहे. म्हटलं झालं, म्हणजे आपल्याला त्या आयुष्यात जायला कधी पाहायला मिळणार नाही. म्हणजे अशा अनेक क्षण डोळ्याच्या आयुष्यातले की काय, आपण हे गाव सोडून कुठेच जाणार नाही, आपण या गल्लीतून त्या गल्लीपर्यंत जाऊ, त्या गल्लीतून परत इथे येऊ, इथेच संपेल. पण आयुष्य तसं नसतं. तुम्हाला इतके चान्स येतात. आम्ही असं बाहेर झोपायचो ना खाटेवर लहानपणी, तर वडील माझे फार छान गोष्टी सांगायचे. तर आकाशाकडे पाहून झोपायचो आम्ही. तर आमच्याकडे पंखा नव्हता, लाईट नव्हते, तर आम्ही कुरकुर करायचो ना, हे काय झालं इथे, काय आमच्याकडे मस्त पंखा लावतात, छान लाईट असतो आपल्याकडे, संध्याकाळच्या आत जेवून घ्या, कंटी परत ते जास्त जाळायचं नाही, कंदील बिंदील सुद्धा, रॉकेल बिकेल काय असेल ते चिमणी विमणीतलं. पण वडील असे मला आठवतं झोपायचं, वडील म्हणायचे, अरे वरतीनं असं मोठं आकाश पाहिजे पण झोपताना, असं म्हणायचे. म्हणजे स्वप्न मोठी पडतात. त्या आभाळाकडे पाहून तुम्ही जेव्हा झोपतात ना, तारे ते सगळे मला सप्तर्षी वगैरे सगळं सांगायचे. आणि ते असे बघत राहायचे माझ्याकडे, ते गोष्टी सांगायचे आणि मी काय करतो ऐकतो काही बघायचे. कधीतरी झोप लागून जायची त्या गोष्टीला, आपल्याला का लहानपणी कुठे काय असतं. पण ते ऐकताना मी ते तेव्हा मला कधीच कळलं नाही. मला वाटायचं आपल्याकडे काही पंखाने वगैरे आपल्याला काहीतरी स्टोऱ्या सांगतात ते, आणि काहीतरी गुंतून ठेवतात आकाशात. पण आज कळतंय, डोळ्यापुढे झोपताना भव्य चित्र असेल ना, तीच स्वप्न पडतात. छोटं असेल तर छोटी स्वप्न पडतात. आणि ते मात्र घडत गेलं बाबा आयुष्यात नशिबाने. आज रेट्रोस्पेक्टिव्हली मी बोलताना असं मला वाटतं की याचे धागे कुठून आले, असा प्रश्न कोणी विचारताना, तुम्ही कुठे होतात, कुठे काय, असं काय गेला, इतके फील्ड कसं काय, त्याचं काही आश्चर्य काही नाही. ते सामोरं येत गेलं, मी स्वीकारत गेलो. कॉलेज झाल्यानंतर परत नोकरीला लागलो. नोकरी लागल्यानंतर नाटकातून नाटक करायला लागलो IMACHवर. तिथे विद्याशी माझी भेट झाली. विद्या तेव्हा आई शपथ करत होती नाना पाटेकर बरोबर. प्रॅक्टिस चालू होती आमच्या नाटकात. एक नाटकातले टिपिकल गावातले ग्रुप असतात, त्यातली हिरोईन होती, तिचं लग्न ठरलं होतं. नाटकाचं प्रॅक्टिस चालू असताना लग्न झालं. तिचा नवरा प्रॅक्टिस लिहून बसायचा, आणि त्यात तिचे माझे सीन होते, तिला मी उचलतो वगैरे असे. मी हिरो होतो. चंदेरी नाटक होतं रमेश मंत्रीचं. तो मला दम द्यायचा प्रॅक्टिस झाल्यावर, मी टच करायचा नाही वगैरे. अरे मला ते करता आलेलं नाही, नाटक आहे. त्याला ते कळायचं नाही. ती बाई सोडून गेली, कारण ती रडायला लागली, तिला त्रास व्हायला लागला. मग 4 दिवसावर नाटक आलेलं, 8 दिवसावर. तर बर्वे म्हणून पार्ल्यातले डायरेक्टर होते, त्यांनी विद्याला सांगितलं. विद्याला विचारलं, विद्या आली, अशी आमची ओळख झाली. एक नवीन परत आयुष्य सुरू झालं, वेगळी ओळख, वेगळा परिचय. वेगळ्याच विद्या तेव्हा इथे, म्हणजे आयुष्यपतीचं नाना पाटेकर मोठं नाटक त्याला चालू होतं. आणि मग असं ते घडत गेलं पुढे. मग नंतर नाटकात कामं करत गेलो. मग नाटकात जेवढी किती खूप राज्यनाट्याला खूप नाटकं केली, ह्याच्यात केली. मग एक दिवस चान्स आला की एक कॉम्प्युटरचा एक SAP नावाचा प्रोग्राम होता. मी एकदा मार्केटिंग मॅनेजर होतो. खूप चांगला मोठा सेल केला, म्हणजे जवळपास चांगले हाईट गाठली त्यावेळेला. तर मला विचारायचं, तुला काय करायचं? म्हटलं मार्केटिंग सोडायचं. म्हणजे का? म्हटलं झालं आता एकदा यश मिळालं की परत तिथे आपण काही कोरत बसू नये. परत तोच सापाचा विषय, ते सोडलं पाहिजे ना. आणि मी कंपनीत असताना पण 4 डिपार्टमेंट सोडायचो. सगळं सोडायचं की नको, हे नको, आता बाद झाली. इथं आपल्याला माहीत झालं. म्हणजे म्हटलं आता पॉलिटिक्स सुरू होईल, मार्केटिंगचं रॅट रेस सुरू होईल, परत बोनस किती मिळतो काय, ते सगळ्या कॉर्पोरेट पॉलिटिक्सची मी फार जवळून बघितले. ते म्हणले, तुला कॉम्प्युटर शिकलाय का? म्हटलं नाही, माझं अक्षर खूप छान आहे. मी ते हाताने टेंडर पण हाताने भरायचो मार्केटिंगला, मी हाताने लिहायचो सगळे लेटर बिटर. म्हटलं कॉम्प्युटर मला आवडायचं नाही, काय कोण स्टॉक चिटकारा होतं. ते म्हणले त्यात एक चान्स आहे, SAPचा आपण डील आपण कनेक्ट करतो सिमेंस थ्रू, त्यात तू जाऊ शकतो. मी गेलो. मी रात्री काढले आहेत अत्यंत अस्वस्थ होऊन, की ते लोक काय बोलायचे तेच मला कळायचं नाही. कटपेस करो, हे करू, काही Ctrl+C Ctrl+X हे कळायचंच नाही. काय बोलताय, ती कुठली भाषा आहे.
मी पूर्णपणे त्या नोकरीत असताना, मार्केटिंग मॅनेजर असताना याची अनअवेअर होतो, ही फॅक्ट आहे. पण ते आलं, ते घ्यायला पाहिजे. एक मात्र घडतं की तुमचा आतमध्ये इतका ताण तयार होतो ना, आणि मला नेहमी असं लक्षात आलं भार्गवी की जो तिचे ताण आहे, संघर्ष तिथे ऊर्जा आहे. साधं उदाहरण सांगतो, पण हातावर ॲप सोडतो गरम का होतं? ऊर्जा म्हणजे एनर्जी इज अ क्रिएशन ऑफ रेजिस्टन्स, एनर्जी इज अ क्रिएशन ऑफ फ्रिक्शन. सो एनर्जी इज अ बाय प्रोडक्ट ऑफ फ्रिक्शन. सो यू क्रिएट फ्रिक्शन सिच्युएशन इन युअर लाईफ. संघर्षाच्या सारख्याच घटना तयार करा, चौकटी तयार करा, तुम्हाला आपोआप ऊर्जा मिळत राहते. कारण आपलं माणूस म्हणून जे सर्वायवल इन्स्टिंक्ट आहे ना, ते त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून आपण ते तसं केलं पाहिजे सगळ्यांनी, आणि ते सगळ्यांना शक्य आहे. त्यात काहीही अलौकिक, काहीही ग्रेट काही नाही. एव्हरीवन कॅन डू इट, एव्हरी मुवमेंट यू कॅन डू इट, आणि यू कॅन डू इट एव्हरी डे, इवन टुडे. आजही उद्या आपण उद्या शिफ्ट गिअर करू शकतो. म्हणून मी ते लिडरशिप शिकवताना हल्ली मी एक नवीन टॉपिक शिकवतो, लिडरशिफ्ट. शिफ्ट, ओके. हां, आणि तो शिफ्ट आहे ना, दॅट मेक्स यू अ डिफरंट पर्सन इन लाईफ. तो शिफ्टची ताकद पाहिजे. हां, ती मात्र आतली ताकद आहे. शिफ्ट करायची तयारी. मी सारखं हे ते करत राहील वेगवेगळं. त्यातनं काय घडतं, लोक काहीतरी जॅक ऑफ ऑल ट्रेड, काय मास्टर ऑफ नन, जॅक ऑफ ऑल, ही काही म्हण खरी नाही. देर इज नो मास्टर ऑफ वन इन लाईफ. आज मला एक कुठल्या याच्यातला एकच मास्तर आहे असं होऊच शकत नाही. त्यामुळे वी आर ऑल जॅक्स. सो वी शुड ऑल द ट्रेड्स वी शुड क्रॉस इन आवर लाईफ, व्हॉट एव्हर वी कॅन. मग नंतर जेव्हा म्हातारपण येतं किंवा आपल्याला काही हातपाय हलत नाही, ऐकू येत नाही, दिसत नाही, कमी होतात सगळ्या क्षमता, तेव्हा रिपेंड करायला लागत नाही की हे नाही का नाही केलं, मी करून बघायचं. आणि मला वाटतं ते घडत जातं. तसं हे घडलं. मग CSAPतनं ऑस्ट्रेलियाला गेलो. मग तिथल्या कॉमनवेल्थ कंट्रीजचा प्रोजेक्ट हँडल केला. जे मला माहीत नव्हतं ते मी त्याचं कॉमनवेल्थ कंट्रीचा इन्चार्ज झालो. वेगवेगळे ऑस्ट्रेलियन लोक, सिंगापूरचे लोक, न्यूझीलंडचे लोक ती त्या प्रोजेक्टच्या अंडर आली. मग मला एक पहिला तो दर्शन होतं जगाचं की क्रॉस फंक्शनल टीम काय असतात, क्रॉस कॉन्टिनेंटल टीम्स काय असतात, क्रॉस कल्चर्स काय असतात. आपण त्या हायवेला जाऊन करायला फार वेगळं असतं. म्हणजे कसं व्हायचं, भारतात कसं होतं, आम्ही क्रॉम्प्टनला होतो तेव्हा आमच्याकडे अशी म्हण होती की तू माणूस आहे का मद्रासी आहे. म्हणजे बाकी सगळे खालचे मद्रासी ना, कन्नड, तेलगू, मल्याळ असं म्हणायचं नाही, हा मद्रासी आहे. आणि माणूस आहे का मद्रासी, म्हणजे ते मद्रासी ते फार मेथॉडिकल लोक आहेत, किंवा ती एक ब्युरोक्रॅटिक सोसायटी आहे म्हणून ते सगळे ब्युरोक्रॅट जास्त होतं. कारण दे आर व्हेरी प्रोटेक्टेड लँड ऑफ इंडिया. एक्सेप्शन आहेत, मी असं म्हणत नाही की हा रूल आहे. इन जनरल दोज आर द पीपल हू आर व्हेरी प्रोटेक्टेड, त्यांच्यावर आक्रमण झालेलं नाही. त्यामुळे दक्षिण भारत हा तसा ऑर्गनाइज्ड आहे, तसा सेल्युटेड आहे, तसा प्रोटेक्टेड आहे, तसा ऑर्थोडॉक्स पण आहे. त्यांनी आपल्या काही गोष्टी सोडलेल्या नाहीत, कारण काही सरमिसळ झाली नाही. त्यामुळे म्हणताना माणूस आहे का मद्रासी, म्हणजे हा बदलतो नाही, ऐकतच नाही, त्या पद्धतीनेच काम करतो, माणूस आहे का मद्रासी असं म्हणायचो. तिथे गेल्यावर कसलं भारत एकच ना, तर मद्रासी नाही, तेलगू नाही, सगळे आपलेच लोक. कारण बाकी सगळे ऑस्ट्रेलियन, ॲबॉर्जिन्स, न्यूझीलंडर्स, सिंगापुरियन्स, मलेशियन्स, व्हिएतनामियन, मग कसं काय आपण तर मग तर ते भारतीय. तर ते आपले नेहमी असे स्तर असे बदलत जातात. एक कॅलिडोस्कोप असतो ना, आपण ते फिरवत राहतो असं, दरवेळेला नवीन चित्र येतं आणि ते अनप्रेडिक्टेड नवीन चित्र येतं. पण त्याचा मात्र हा फायदा आहे सारखं शिफ्ट केल्याचा. द मोमेंट यू ट्राय टू शिफ्ट, you try to gain more things, definitely you will be nobody, you will be scratched out. ऑस्ट्रेलियात मी गेलो त्या पहिल्या काही रात्री मला आठवतात मी रडायचो, कारण भारतात माझी इतकी ओळख होती. भारतात मी फार मोठमोठ्या राजकीय नेत्यांबरोबर राजकीय पक्षात काम न करत त्यांच्या आवडीचा माणूस होतो. आणि तिथे गेल्यावर काही कोणी विचारायला तयार नाही. तुम्हाला एक माणूस भेटत नाही. मी एका माणसाला फोन केला, पटेल आडनाव बघून, डिरेक्टर, तेव्हा टेलिफोन डिरेक्टर होता. आता हेच कोणाला तुम्हाला कनेक्ट होणार नाही तरुण मुलांना. टेलिफोन डिरेक्टर असायच्या 1000 पानाच्या, येलो पेजेस त्याच्यामध्ये असायची, आणि त्यातनं आम्ही एक एक पी शोधायचा, पटेल, पाटील, बिटील, पी. मला पटेल सापडला. त्याला फोन केला, तो म्हणला डू आय नो यू. म्हटलं नाही. वाय यू कॉल्ड मी. आय सेड नो, आय एम न्यू, आय केम हिअर. सो व्हॉट कॅन आय डू. यू कम, यू आर न्यू हिअर, यू आर नॉट माय रिस्पॉन्सिबिलिटी, डोंट मेक सच कॉल्स. फोन बंद केला. तो आरगॉन्ट होता का असं अपॅरंटली वाटायचं, पण तसं नाही आहे. ती पद्धत आहे, त्याची प्रायव्हसी फार जपतात, इंडिव्हिज्युअलिझम आहे, डिफरंट सोसायटी. मला माहीतच नव्हतं. म्हणजे अमेरिकेत साधं मी जेवायला बसलो ना, आपण सुद्धा आता जेवत असून थोडं तू आलीस तर म्हणजे भार्गवी घे थोडं, आपण हे नॉर्मल आहे ना, आपली सोसायटी ऑफ एक्सचेंज आहे, तेव्हा मी नंतर येतो काय फरक आहे त्याच्यावर. तर अमेरिकेत असं मी जेवायला बसलो, कोणी आलं तर आपण त्या अमेरिकन माणसाला म्हटलं तू खायचं, म्हणलं वाय, इट्स युअर फूड, यू इट. आता हा आरोगन्स नाही आहे, त्यांची पद्धत. ती पत्ते हे आपल्याला कळायला वेळ लागतो. आपल्या साच्यातनं जग बघणं, हे जेवढे साचे आपण मोडू की नाही
तेवढं जगाचं आकलन फार भारी आहे, तेवढं आपलं स्पंज कोरडं आहे, तेवढं आपण शोषू शकतो. साचे न मोडणारी माणसं ही एका वाईट शब्द आहे, एका चॅनल, गटार नाही म्हणून चॅनल म्हणून त्यातनं वाहत राहतात. ते काही शिकत नाहीत, ते आपापल्या समजुतीमध्ये घट्ट राहतात. आपण सगळेच परमनंट, कोणीच परमनंट नाही आहे, सगळे वल्नरेबल आहे आणि आपण सगळेच एक दिवशी जाणार आहोत. म्हणजे अशा आयुष्यात जिचा अख्खा कॅनव्हास टेम्पररी आहे, याचा अख्खा कॅनव्हास वल्नरेबल आहे, तिथे आपण काहीतरी परमनंट क्रिएट करतो, या भ्रमात राहण्यात काय मतलब आहे? त्यापेक्षा तुम्ही आनंदाने जगावं, जगाकडे बघावं, मोकळेपणाने जगावं, जे सामोरं येईल त्याला सामोरं जावं. पण सगळेच काही डाव जिंकायचे नसतात. जिंकणं हारणं हा विषयच ठेवू नये, जगणं एवढाच विषय आहे. जिंकणं हारणं हे कुठे घातलं? हे स्पर्धेत घालतं कोणतं. आपण कॉन्टेम्पररी जगताना कॉम्पिटिशनने जगायचं का ज्याला म्हणतात ना की कॉम्प्लिमेंटरी जगायचं, हे आपण ठरवायला पाहिजे. नक्की. आणि आपण कॉम्प्लिमेंटरी जगलं पाहिजे, कारण आपण पॉलिगामी आहोत. आपण कॉम्प्लिमेंटरी पद्धतीने लोकांशी डील केलं पाहिजे. आपण कॉम्पिटिशन आहे हा माझ्या पुढे, असं नाही आहे. पुढे मागे काही नाही, सर्कल आहे. सर्कलमध्ये कोण पुढे कोण मागे असतं. आपली सगळी तत्वज्ञान, भारतीय तत्वज्ञान वर्तुळाकार आहे, ते एकरेषीय नाही. वर्तुळाकारात पुढे मागेचा काय सेन्स आहे? आपण मागे असू ना, आपण त्याच्या पुढे पण असू ना एकाच वेळेला, कारण तो जो परी घेतो वर्तुळाकार आहे. सो त्यामुळे मग तिथे गेल्यावर ते सुरू झालं. मग आम्ही तिथून अमेरिकेत गेलो, मग अनेक देशात गेलो. अमेरिकेत तर मला मर्जर ॲक्विजिशन्सची हे आली. म्हणजे तिथे आता काय काम. आणि मी एक पाहिलं, अमेरिकेत मी ज्या पद्धतीने काम करत होतो ना, मी त्याच्या 10% काम भारतात करत नाही. दो आय एम ट्रॅव्हलिंग 18 days a month हिअर, स्टील आय से. कारण मी अमेरिकेत वीकेंड सकट, म्हणजे मी शिकवायचो विद्यापीठात, मी काही कोर्सेस करायचो, मी नोकरी करत होतो, एवढं मोठं डिपार्टमेंट सांभाळत होतो, मी तिथे एक्झिट थिएटर करत होतो, मराठी थिएटर करत होतो, हिंदी थिएटर करत होतो, मी क्लासेस घ्यायचो, मी तिथल्या हिंदी लोकांना मराठी कवी समजावून सांगितले, 70 कवी. इतक्या गोष्टी दररोज असं बॅक टू बॅक लागलेलं असायचं. सकाळी 7 पासून वीकेंडला मी ट्रेकिंग करायचो, कारण एकदा मी गेलो एका ग्राउंडवर पळायचं कधी. हा तेच सांगतो, 4-5 तास झोप पूर्ण होते. आणि मी तुला खरं सांगतो, म्हणजे अगदी प्रामाणिकपणे यात का बरं, मी काही निर्मल बाबा नाही, मी काही कोणी आध्यात्मिक माणूस नाही, मी नॉर्मल माणूस आहे. आपल्याला झोप गाढ लागत असेल तर 4 तास झोप पुरते. 4 तास लोळत असून 4 तास झोपत असून तर 9 तास झोपलं तरी काही उपयोग नाही. तो थ्रूपुट टाइम नाही बघायचा ना, हँड्स ऑन टाइम बघायचा. एक्झॅक्ट प्रोडक्टिव्ह टाइम असतो, त्याचा एक्झॅक्ट झोपेचा टाइम असतो. ती झोप लागते. पण आपण असं जगलं ना की आजचं जगायचं उद्या उठू की नाही माहीत नाही, इतक्या क्लिअर राहिलं ना. त्या वॉल स्ट्रीटवर एक वाक्य यायचं, देर इज नो प्लॅन आफ्टर आफ्टरनून. हो, दॅट इज लाईफ. 3 वाजता वॉल स्ट्रीट बंद होतो. सो देर इज नो प्लॅन आफ्टर आफ्टरनून. आफ्टरनून नंतर त्याचा अर्थ आता बंद होणार आहे, ते वेगळ्या अर्थाने, पण मी ते फिलॉसॉफी म्हणून घेतो. देर इज नो प्लॅन आफ्टर आफ्टरनून. आपण उगीच प्लॅनिंग करू नये, उद्या हे करू, पण उद्या उठलं तर ना आपलं हे बोलणं शेवटचं असू शकतं. हू नोज. आता इतक्याचं दोर आहे आपल्या हातात नाही, तर आपण काय तीर मानतो? तुम्ही म्हणाल हे पेसिमिस्टिक नाही, हे भयंकर ऑप्टिमिस्टिक आहे, कारण उद्या मला आणखीन एक नवीन दिवस मिळणार आहे. इफ आय एन्जॉय दॅट डे ॲज अ नॉन प्लॅन डे, आय कॅन डू 100,000 थिंग्स. आय प्लॅन, आय रिस्ट्रिक्ट. स्ट्रेंथ आणि विकनेसची गंमत ही असते. तुमची स्ट्रेंथ तुमचा विकनेस होतो. जे खूप प्लॅनने जगतात त्यांना तेवढंच काम करता येतं आयुष्यात, मग त्यांना इतर काही करता येत नाही. पण ते म्हणतात हे केलं ते केलं, म्हणून 1000 गोष्टी कराव्या. त्यातल्या 4 गोष्टीत आपण सक्सेसफुल होतो, 10 गोष्टी आपल्याला शिकवतात. पराभव किंवा आपण हारलं किंवा नाही जमलं तरी आपल्याला शिकायला मिळतं की आपण नाही करू शकलो तर उत्तमच आहे. तर तसं करत जाणं, आणि मग तो त्यामुळे स्पंज कोरडा राहतो, हे मात्र खरं आहे. म्हणजे दॅट आय कॅन टेल यू इन गॅरंटेड नाव ॲट दिस जंक्चर ऑफ माय लाईफ. ॲट दिस टर्न ऑफ माय लाईफ आय कॅन विथ अ कन्व्हिक्शन आय कॅन से दॅट तुमचा स्पंज कोरडा होण्याची प्रोसेस असते काहीतरी, ती असली पाहिजे. आणि सतत वेगवेगळी कामं करणं म्हणजे स्पंज कोरडा होणं, कारण तिकडे निचोड होऊन जातो त्याचा. जे आपण नवीन ठिकाणी काम केलं की त्यात पूर्ण तो ड्राय होऊन जातो, मग परत काहीतरी शोषायला मोकळा असतो. अँड देन यू कीप ऑन ॲब्सॉर्बिंग थिंग्स. आणि ॲब्सॉर्प्शनची प्रोसेस आहे ना, ती फार भारी आहे. म्हणजे खरं तर आपली एंटायर ॲटॉनॉमी जी आहे शरीराची, चयापचय क्रिया जिला म्हणतात, मेटाबॉलिझम, हा ॲब्सॉर्प्शनवर आहे, हा इंटेकवर नाही आहे. म्हणजे ते मला नेहमी लिहिलेलं असतं ना, प्रोटीन, कार्बोहायड्रेट. मी वेगवेगळे विषय करतोय मुद्दामून, बोर नाही होते ना. आपण ते कार्बोहायड्रेट इतके, प्रोटीन इतके, हे इतकं, असे काही शरीरात कपाडारखे कप्पे नाही आहेत. त्याचं कॉम्बिनेशन घेतो आपण, आणि शरीर त्यातलं काय ॲब्सॉर्ब करतं याच्यावर चालतं ना, इंटेकवर चालतं का? 1 लिटर दूध प्यायला म्हणजे 1 लिटर ॲब्सॉर्ब होत नाही. 1 लिटर दूध
200 ml होतं, बाकी होत नाही, बाकी निघून जातं. साधा आयनच्या गोळ्या घेणाऱ्या लोकांना अनलेस दे टेक व्हिटॅमिन सी, आयन कॅनॉट बी ऍब्सॉर्ब. हा सिम्पल रूल आहे. मग आता ऍब्सॉर्प्शनवर बॉडी चालते, तर ऍब्सॉर्प्शनवर मनही चाललं पाहिजे. म्हणून स्पंज कोरडा पाहिजे, सगळं मला ऍक्सेप्ट करता आलं पाहिजे, सगळं शोषून घेता आलं पाहिजे. अरे नवीन विषय, हा नवीन, अरे क्या बात आहे, नवीनच वाटलं आज. ही कुतूहल जागृत राहिलं पाहिजे. मग ते इकॉनॉमिक्स वॉल स्ट्रीटवर काम करताना तेच झालं की अरे काय जग आहे. म्हणजे आपल्या भारताचा GDP तेव्हा मला वाटतं 700 बिलियन वगैरे होता, म्हणजे 1 ट्रिलियन पण नव्हता. तेव्हा त्या वॉल स्ट्रीटची मार्केट कॅप काही शेकड्या ट्रिलियन होती दिवसाची मार्केट कॅप. तर मला काही कम्पॅरिझनच कळायची नाही. अरे आपण काय म्हटलं, अमेरिकेच्या 4.5 पट लोकसंख्येचा देश आहे आणि आपल्या यांचा एक बाजार आपल्या देशापेक्षा रोज जास्त, काही पट जास्त उलाढाल करतो. याचं गणित कळायचं नाही. ठीक आहे, ते ताणेवाणे वेगळे असतील, डायमेन्शन वेगळे असतील, पण मला लक्षात आलं की हे काहीतरी भव्य बघतोय आपण. म्हणजे अमेरिकेत तर मला असं वाटतं की मी गेल्यावर मला एकदम कोणतरी उचलून 100 नेऊन ठेवलं असं झालं. मी दुसऱ्या मधल्या गॅलरीत फिरत असायचो, कंपाऊंड पाहायचो, सिक्युरिटी गार्ड पाहायचो, नळावरची भांडणं पाहायचो. एकदम 100 मधल्यावर गेल्यावर हे काहीच दिसायला तयार नाही, पार्किंग लॉट नाही, काही नाही, वेगळंच दिसतं काहीतरी लांबचं. So that surprise has given me a shock, and it has taught me. It has told me that I have to broaden my sponge again. Well, it's a very different world. आणि हे कुतूहलापोटी आहे का सगळं. तेच म्हटलं आपण सापासारखं त्याला कसं बेसिकली त्याचं नाव मराठीत छान शब्द आहे, क्युरिओसिटी नाही. इंग्रजी ही भाषा परिपूर्ण नाही, इंग्रजी ही भाषा भयंकर लिमिटेड आहे. कुतूहलाला शब्द नाही, तो क्युरिओसिटीचा शब्द जो आहे तो औत्सुक्य किंवा काय म्हणतात त्याला, उत्सुकता किंवा काय त्याला, जिज्ञासा त्याला म्हणतात. कुतूहल नाही. कुतूहल हे आर्टशी जोडलेलं आहे, जिज्ञासा शास्त्राशी जोडलेली आहे. जिज्ञासा शमते, कुतूहल शमत नाही, म्हणून सायन्सशी जोडले. ते सायन्सचं इक्वेशन तयार केलं की त्याची प्रमेय सुटतं. म्हणून जिज्ञासा ही शास्त्रीय आहे असं मला वाटतं. कुतूहल हे कलात्मक आहे. ते कुतूहल जिवंत असलं तर काय यू कॅन डू इन एनी फील्ड वर्क. आणि एक्सपर्ट आहे तुम्ही म्हणतात, ठीक आहे, मलाही नक्की माहिती आहे की आज माझ्यापेक्षा हजारो लोक आहेत जे अर्थकारणाचे बाप आहेत. माझ्यापेक्षा हजारो ॲक्टर आहेत जे माझ्यापेक्षा चांगलं काम करतात. माझ्यापेक्षा हजारो लेखक आहेत ज्यांनी लिहून ठेवले. त्यामुळे आपण त्यातले प्रवासी आहोत. आपला बोजा आपल्या खांद्यावर एवढाच विषय. त्यामुळे कोण असं आपल्याला म्हणतं की तू ग्रेट आहे, तर मला त्याच्याबद्दल मी कृतज्ञ आहे. मला तुम्ही एखादं एवढं कसं काय करतं तुम्ही विचारलं तर मला मी तुझ्या प्रश्नाबद्दल कृतज्ञ आहे. मला तुझ्या त्या प्रश्नांमधली आपुलकी, आत्मीयता पूर्ण माझ्यापर्यंत पोचते. पण दॅट डझंट मीन आय शुड टेक इट द आय एम अलोन. असं नाही आहे. पण सगळे वल्गरेबल आहोत. उद्या आपण गेलो की सगळे परत आपल्या रुटीनमध्ये तांबे म्हणतात ते खोटं नाही, मी जाता राहिलं काय. आणि ते तसं असल्यामुळे आपल्याला रोज नवीन स्ट्राईव्ह करायला परवानगी आहे. बघ तू, ज्यांनी आयुष्यभर हाल काढले की ज्ञानेश्वर आता 800 वर्षानंतर त्यांचा उदो होतो, पण त्यांच्या दिवसातला एकही क्षण आनंदाचा त्यांना समाजाने दिला नाही. पण ही नेव्हर स्टॉप डुईंग हिज वर्क. ते म्हणले मला कोणीच विचारत नाही म्हणून ते खूप, त्यांनी आत्महत्या नाही केली, त्यांनी काही झोपेच्या गोळ्या नाही खाल्ल्या, किंवा त्यांनी काहीतरी स्वतःला विष नाही चढवून घेतलं. त्यांनी विचार केला नाही माझं काम करायचं आहे. यांच्या ऍक्सेप्टन्सवर मी जगत नाही. लोकांच्या ऍक्सेप्टन्सवर आणि रिजेक्शनवर न जगणं हे तुमच्याकडे कुतूहल जिवंत असल्याचं लक्षण आहे. त्यामुळे ते तसं ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. मग ह्या सगळ्या ह्याच्यातनं तुमचं लिखाणाकडे तुम्ही कसे वळलात? आणि मग ज्या पुस्तकाविषयी मला असं वाटतं, मी मराठी असल्याचा मला अभिमान तर 100% आहे, पण खूप वर्षानंतर मराठीत असं वेगळ्या धाटणीचं पुस्तक आलंय असं मला वाटतं, जे पुस्तक घातसूत्र. मग लिखाणाकडे कसे वळलात आणि घातसूत्राचा विषय कुठून तुमच्या सांगतो. लिखाणाचं काय, मी पूर्वी पण इथे असताना लिहित होतो वर्तमानपत्रामध्ये. एक मी भोसला मिलिटरी स्कूल करता नाशिकच्या, जुनी गोष्ट 89ला चाणक्यकालीन सुरक्षा व्यवस्था काय होती याचं एक पुस्तक लिहिलं होतं. ते प्रकाशित झालं नाही पण त्या अभ्यासक्रमात आहे. ते भोसला मिलिटरी स्कूलने त्याचे नोट्स म्हणून वापरलं. मला लिहायची एक होती. माझं मराठी खूप चांगलं आहे पहिल्यापासून. म्हणजे मला सायन्सला असताना किंवा 12वी टेक्निकल असताना मराठीत मला 80 मार्क होते आणि सायन्समध्ये मला 60च मार्क होते. मला मराठी हे आईवडील शिक्षक असल्यामुळे असेल, वाचन खूप केल्यामुळे असेल. वाचनाचं पण असं झालंय भार्गवी की मी आयुष्यातले काही वर्ष उदबत्ती लावून वाचलंय. उदबत्ती लावायची, ती संपेपर्यंत वाचायची. तो टाइम असतो ना की एवढं 1 तास वाचायचं म्हणणं सोपं आहे,
त्यापेक्षा 1 तास 2 तास करूच नाही. आता गजर बिजर लावून तेव्हा काय उदबत्ती लावायची, मोठ्या उदबत्त्या आणायच्या, कारण ती पटकन संपायला लागली. 25 मिनिट मोठी आणायची, आणखी मग धूप आणायचं पुढे, अजून जास्त चालू राहतो 2-2.5 तास. आणि ते करत म्हणजे ते पण ते संपवायचं. मग त्यानंतर शिस्त लागत जाते. मग लेखक म्हणून आपण वाचतो. तर मग अर्नेस्ट हेमिंग्वे पूर्ण संपवायचा, मग कांट पूर्ण संपवायचा, मग भैरप्पा पूर्ण संपवायचे. असं लेखक पूर्ण संपवणं असं पण वाचन केलं. त्यातनं एक पर्स्पेक्टिव्ह तयार होतो. आणि मला नेहमी असं वाटायचं की आता G.A. कुलकर्णी वाचल्यावर, तुला खोटं सांगत नाही, मला वाटतं 1984 असेल, माझा एक मित्र होता, राजू मुळे असं नाव त्याचं मोठे, त्याचा एक पेपर स्टॉल होता. तर आता ओळख व्हायची. नाशिकला होतो मी, क्रॉम्प्टनला, आणि असं नाशिकच्या तिवंद्यामध्ये खाली कोपऱ्यात दुकान होतं. तो वर जाता मी आपलं त्याला, तो ओळख झाली, गप्पा झाल्या. म्हटलं पुस्तकं लायब्ररी पण आहे आपली म्हणे. म्हटलं द्या मेंबरशिप. 10 रुपये मेंबरशिप होती माझ्या लायब्ररी. तर त्यांना ते म्हणलं G.A. कुलकर्णींचं एक पुस्तक होतं, ही 83ची गोष्ट, 82ची गोष्ट आहे, डिसेंबर. पाहिलं तो म्हणे घेऊन जा, सगळी पुस्तकं सगळे घेऊन जा, कोणी घेत नाही म्हणे. मी घेऊन गेलो. आणि गंमत अशी बघ, G.A. कुलकर्णी हा काय लेखक आहे. आत्ताच मी जी आणि चेकाव हा एक लेख गेल्या 2 वर्षापूर्वी दिवाळी अंकात लिहिला. चेकाव G.A.च्या पासंगाला पुरणार नाही. G.A. एवढा मोठा लेखक आहे. रिल्केपेक्षा ग्रेस फार मोठा कवी आहे. आपल्याला इतके आत्मवंचन आहे की आपल्याला हे कळतच नाही, काय आरती प्रभू हा काय माणूस हेच कळत नाही. कोंडुरा लिहितो, तो चानी लिहितो, तो काय लिहितो हेच आपल्याला मेटाफर कळत नाही. म्हणजे इतकी टेम्पररी माणसं आहेत. बाकी म्हणून ते बाकी कमी असं नाही, पण आपली लोक मोठे. तर जे असं वाचताना म्हणून वाचनाचं मला सतत चालू होतं. मी खूप पुस्तकं वाचली. आणि मग काय झालं, जेव्हा एकदम हे वेगळं विश्व अमेरिकेचं मी पाहिलं, मला वाटतं 99 मध्ये मी डालसला होतो. तेव्हा हे जर्मन आणि स्वीडिश लोक, सिमेन्सला होतो मी, सारखे यायचे, माझे चांगले मित्र होते. एकदा आम्ही असे पबमध्ये गेलो होतो, तर एक स्वीडिश माणूस होता आणि त्याशी गप्पा होत्या. त्याला घेऊन जायचं बाहेर गप्पा. आणि काय असतं शेवटी, जरी मी टेक्निकली सिपीत काम करत असलो तरी प्रोजेक्ट होण्याकरता एक त्याला सोशलायझिंग असा शब्द आहे, जे खरं आपल्या आयुष्यात, भारतीयांच्या आयुष्याचा रोजचा भाग आहे. आपण काही वेगळं सोशलायझिंग करत नाही, पण त्या देशांमध्ये सोसायटी इंडिव्हिज्युअल असल्यामुळे सोशलायझिंगचे आवर्स असतात. सोशल आवरला आम्ही गप्पा मारत होतो, तर एक जर्मन त्याचा मित्र आला. मग दोघं बोलत ते त्यांच्या भाषेत बोलत बसले. आणि तो त्याला काहीतरी सांगायला लागला की टायटॅनिक बुडवली. तर मी तर रोमॅन्टिक पिक्चर बघून गेलो होतो. म्हटलं या अमेरिकन लोकांना काही उद्योग नाही, काहीतरी काढतात त्याच्यावर ते त्याच्या खपल्या काढत बसतात. गॉसिप, कॉन्स्पिरसी थिअरी असा देश आहे. तर मी त्याला 2-3दा असं मध्ये सांगताना म्हटलं काय तुम्ही काहीतरी सांगतोय. म्हटलं वेट. त्याने तिथला एक टिश्यू पेपर घेतला. असं लिहितात ते, असं लिहितात ना ते, लिहितात असं लिहितात ते आपल्याला का असं लिहितात, असं उलट लिहितं. असं भार्गवी तर ते असं नाव लिहितं. त्यांनी त्याच्यावर 3 पुस्तकांची नावं लिहिली, मला दिला. म्हटलं हे वाच तू, पुढच्या वेळेला परत मी 3 महिन्याने येईलच त्या प्रोजेक्ट करता, तेव्हा आपण बोल, तू आधी वाच आहे सगळं. म्हटलं वाच तू. मी काही ते वाचलं, कागद घेतला, ठेवून दिला. त्याला म्हटलं अरे पण टायटॅनिक आपटून फुटलीच ना, असं मी त्याला म्हटलं. तो म्हणला हो, पण तो प्लॅन होता. काय यार तुम्ही, ठीक आहे, मी आपलं काही वाचलं नाही. 9/11 घडलं त्या दिवशी मात्र असं झालं की दुपारी सगळं कोण कुठे, अमेरिकेत तेव्हा 5,500 विमानं होती अमेरिकेच्या आकाशात, सगळी उतरवलेली. अमेरिकेत 15,000 ते 18,000 एअरस्ट्रिप आहेत. ती सगळी जिथे आहेत, ज्या एअरपोर्ट जवळ तिथे उतरवली गेली. कारण त्यांना असं वाटलं वरची विमानं हे बॉम्ब आहेत ना, पेट्रोल बॉम्ब आहेत, ते कुठे जाऊन आदळतील, आणखी नुकसान होईल. सगळ्यांना लँडिंग ऑर्डर्स होत्या प्रेसिडेंटच्या. त्या याच्यामध्ये आम्ही मग बसलो. मग कोण आहे कंपनीतले, कोणी कुठल्या विमानात होतं का, सगळं आमचं चालू होतं. ते एक झाला तो शोक कॉल असं म्हणतात त्याला, मी म्हणतो शोक संभाषण झालं ते सगळ्यांचं. मी फार आधून गेलो होतो. अमेरिकेमध्ये 2 ट्विन टावर्स पाडले सगळे, काय लोक आहेत. एक पेनिसिल्व्हानिया, एक पेंटॅगॉनचा एक भाग उद्ध्वस्त केला. एक तर व्हाईट हाऊसवर पण चाललं होतं तेच त्या जंगलात पडलं. ते वरच्यावर लोकांनी प्रतिकार केल्यामुळे. कारण दुसऱ्या ऑर्डरमध्ये प्रेसिडेंटच्या हे पण घडलं होतं की त्यांनी F-16 फायटर जेट्स आकाशात सोडली होती. जी विमानं उतरणार नाहीत त्यांना वरच्यावर उडवायचं होतं, किती लोक मेले तरी चालतील, पण त्यांनी या मॉन्युमेंटचे नुकसान करू नये, अशी पण ऑर्डर. त्याला आम्ही आपलं दुपारी बाहेर पडलो. माझा एक मित्र होता, ते पुस्तकात दिलंय, पुस्तकात आहे. आणि तो म्हणला की आपण काहीतरी कुठेतरी खाऊया सबवेला जाऊन. तर मला बरं वाटलं. म्हटलं अर्थात अमेरिकेमधला सामान्य माणूस हा चांगला आहे बरं का, त्याचा काही संबंध नाही. अमेरिका ज्यांनी कॅप्चर केले त्याबद्दल पुस्तकात मी दिलंय, सूत्रधार जे आहेत ते. सामान्य माणूस ते रस्त्यावर बिचारे फुकट सगळे हॉटडॉग वगैरे विकत होते, कारण भयंकर वाईट दिवस होता.
आणि आम्ही जिथे गेलो सबवेला बसलो तर मी म्हटलं याशी विचारता येईल, बोलता येईल ना. एक अमेरिकन माणूस या आतंकी हल्ल्याला किंवा अतिरेकी हल्ल्याला कसा सामोरा जातो याचं कुतूहल होतंच मला. म्हटलं बोलता येईल. मीटिंगमध्ये काय असं बोलता येत नाही ना, हाऊ आर यू फिलिंग वगैरे, कारण दॅट्स व्हेरी रूड. आम्ही गेलो, सँडविच खाल्लं, त्याने अर्धा फूट सँडविच सबवेचं मागवलं, खाल्लं दोघांनी. मला एक काही प्रश्न विचारायची हिंमत झाली नाही. काय विचारणार आपण. खाल्लं, आम्ही निघालो, बाहेर आलो, पार्किंग लॉटनं गाडी काढतानंतर पाहिला माझ्याकडे. मला म्हटलं किती पैसे आहेत तू एवढे. म्हटलं काय रे. तो म्हणलं आपण काही फंड गोळा करू. मला म्हटलं बरं आहे. म्हटलं असतील $1,00,000 वगैरे बँकेत आहेत ना. मी आता घरी जातो, 4-5 लोकांना फोन करतो, $1.5-2 मिलियन उभे करू आपण. आणि आपण ना काय करू, डिझास्टर रिकव्हरी प्लॅन बनवणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्यांचे शेअर घेऊन टाकू. वॉल स्ट्रीट सुरू झालं आहे, ते आठवड्यामध्ये एकदम चढतील वरती. 1 मिलियनचे 4 मिलियन होतील. ती गाडी अशी निघून गेली. ती गाडी विचार केला, यार या देशावर हल्ला झाला, हा माणूस असा विचार करू शकतो. हा चांगला मित्र आहे आपला, रोज भेटतो, रोज आम्ही एकत्र असतो दिवसातले 8-10 तास. अतिशय निर्मळ मनाचा अमेरिकन माणूस आहे. पण हाऊ यू कॅन थिंक लाईक दिस. काय असतं ते, एखादा प्रश्न आपले पाठ सोडत नाही ना. म्हणजे असं वाटतं असं कसं काय करू शकतो. छळत राहतं ना आपल्याला. म्हणजे आपण व्यवहार चालू असतात पण आतल्या आत तो खूप खळबळ माजते आणि तो कोलाहल एक तयार होतो. मग मला म्हटलं झालं याचं काहीतरी उत्तर असेल यार. असे कसं काय विचार करतात. म्हणजे मला विचार करणं येतं. म्हणजे त्या दिवशी हे घडलं, मंगळवार होता, शुक्रवारी रस्त्यावर टी-शर्ट विकायला होते न्यूयॉर्कच्या सगळ्याच. टी-शर्टवर लिहिलं होतं युनायटेड वी स्टँड. 2 मिनिटावर त्यात विमानं घुसली असे टी-शर्ट होते. त्यांनी त्या घटनेचं प्रॉडक्ट आणलं होतं. सो इतकं कमोडिटायझेशन आहे, इतकं वस्तूकरण आहे आयुष्याचं, असं मला वाटायचं. आणि आपण तर म्हटलं आपल्याकडे किती लोक जेवणावळी घालतात आणि दिवे लावतात आणि काय, म्हणजे यांना दुःख झालेलं नाही असं नाही. पण मग ही बाजू कुठली आहे. तर या 2 याच्यातला म्हणजे एक अत्यंत शोकाकुल अमेरिकन सामान्य आणि दुसरा त्याचे प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणणारा अमेरिकन. हे काय म्हटलं, ही स्क्रिझोपॅनिक सोसायटी असल्यासारखे 2 स्तर आहेत, खालचा आणि वरचा वेगळा असे किंवा बाजूचा. तिथे घातसूत्राचा जन्म आहे. हे कसं करायचं, याचं उत्तर काय शोधायचं. आता खरं घातसूत्र कसं आहे, घातसूत्राच्या आधी मी जगात जे फिरलो, 50च्या देशात जे गेलो, त्यात मला नेहमी असं जाणवायचं की या सगळ्या जगामध्ये एक इंडिव्हिज्युअलिझम आल्यामुळे काय झालंय की माणसांच्या वस्तू झाल्यात. म्हणजे हेडकाउंट होतात की वा किती खातील ही माणसं, किती मोबाईल विकत घेतील. क्रयशक्तीचं एक काउंटिंग होतं आणि ते मार्केट इकॉनॉमी करता असतं. म्हणजे जे मोठमोठे MNCs आहेत त्यांची एक इकॉनॉमिकल जॉग्राफी असते. माझ्या लक्षात आलं होतं. म्हणजे कसं तर जी नावाची कंपनी असेल तर ती 50 देशात असेल तर त्यांचा तो एक आर्थिक भूगोल आहे, तो वेगळा नकाशा आहे. देशांच्या सीमा काही असो, त्यांचा एक अर्थकारणाच्या सीमा आहेत आणि तिकडे ते बिझनेस करतात. मग त्या देशांवरती प्रेशर टाकतात, पॉलिसी बदलायला लावतात. तर हे सगळं एका व्यापारी पद्धतीने चालतं, ज्यात बहुजिन्सी जगणं जे आहे, बहुआयामी जगणं जे आहे, जसं ज्याला म्हणतो ना आपण की सगळी सोसायटी किंवा वनस्पती याच्यात एक बहुजिन्सी असतं ना. पॉलिगामी म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारचे विविध, ज्याला काय म्हणतात त्याला परंपरा, विविध प्रकारचे जगण्याचे स्तर, विविध प्रकारच्या चवी, भाज्या, धान्य, हे सगळं विविध प्रकार यांना नको. यांना एकजिन्सी करायचं आहे सगळं. त्यांना मोनोलिथिक सोसायटी हवी, कारण त्यात काउंट आहे. म्हणजे आता थोडंसं एक्सप्लेन करून सांगतो. जसं माझ्या लहानपणी 5 प्रकारच्या ज्वारी होत्या, गहू होते, खपली गहू म्हणून गहू मिळायचा, तो आता फॅशनेबल गहू म्हणून विकला जातो. नंतर बाजरी होती, कितीतरी प्रकारची कडधान्य होती, कुळीत होतं. आणि हे सगळ्या बाजारात तर आपल्याला विक्रीला असायचं छोट्या छोट्या याच्यामध्ये. तर मी एकाच पद्धतीचं कधी जेवायचो नाही. भाकरी खायचं, पोळी खायचं, थालीपीठ खायचं, भाजणी करायची, डाळी एकत्र करायच्या, भेसळीचं वरण करायचं, ज्वारीची भाकरी, तिला दादरही म्हणायचे, लाल गहू होता अमेरिकेतनं आलेला. हे सगळं मिळून आपण खायचो, सगळ्या प्रकारच्या भाज्या. आणि मग आपलं हे बहुजिन्सी जगणं आहे सगळं पाहिलं होतं लहानपणी. माझं मी महत्त्वाचं नाही त्या काळाचं. आता हे जेव्हा फक्त गहू, मका, तांदूळ एवढंच होईल ना, तेव्हा त्याचा काउंट ऑटोमॅटिक वाढतो. मग त्या कमोडिटी होतात, त्या शेअर बाजारात कमोडिटी म्हणून कमोडिटी मार्केटमध्ये विकल्या जातात. ते त्याचं गंमत आहे, कारण ते काउंट वाढतो. तुम्ही सगळं थोडं थोडं खायला लागले तर तुम्ही एक गोष्ट जास्त खाणार नाही. मग त्याच्यावर तुमची मला आवड, इच्छा आणि तुमची क्रयशक्ती रिस्ट्रिक्ट करता येत नाही. ते टूल असतात.
मी जेव्हा मका घेतो ना तेव्हा मी मक्याच्याच रोज खातो आणि रोज मक्याचेच पदार्थ करून खातो, मकाच आणतो आणि गहू तांदूळ आणतो, बाजरी मला आवडत नाही, तेव्हा मी काय करत असतो, माझी इच्छा त्यांच्याकडे घाण पडते भुकेची. माझी भूक त्यांनी घाण ठेवलेली असते, माझी चव घाण ठेवलेली असते आणि माझं क्रयशक्ती जी वस्तू विकत घेण्याची ताकद ती पण घाण पडलेली असते आणि मग ती एकाच ठिकाणी व्हायला लागते. त्यामुळे सोसायटी मोनोलिथिक असणं हे प्रॉफिटेबल आहे ज्यांना पैसा कमवायचा. सोसायटी बहुजिन्सी असणं हे तसं पैसा देणारं नाही ज्यांना फक्त पैसा कमवायचा आहे, पण ते समाजाकरता अत्यंत आवश्यक आहे. वेगळ्या विचारांचा माणूस माझ्याबरोबर असणं हे माझ्या बौद्धिक विकासाकरता फार आवश्यक आहे. मठ चालवणं, एकाच पद्धतीचे विचार मांडून टोकत राहणं हा माणसाच्या बुद्धीचा अपमान आहे. शहाणपणापर्यंत आपण कधीच जात नाही. बुद्धीबद्दल मला प्रश्न तर सांगतो मी काय ते. पण या सगळ्या गोष्टीमुळे मला असं वाटतं की अमेरिकेच्या त्या ह्याच्यात तर ते घातसूत्रामध्ये म्हणून हे इश्यू सगळे मी लिहिले होते. मग याचं मूलस्थान घातसूत्र आहे. म्हणजे कुठे घडतं सगळं ते एक माझ्या पद्धतीने. मी असं नाही म्हणत की मी काही प्रेषित आहे आणि मला सगळंच गुह्य समजलंय आणि मी शंकराचार्यच आहे किंवा मी कोण प्रॉफिट आहे असं काही नाही. माझ्या दृष्टीने मला असं वाटलं अरे हा मार्केटचा जो मार्केट इकॉनॉमी जो प्रकार आहे ना हा तुम्हाला अक्षरशः भणंग बनवेल एका दिवशी. कारण शेती आणि कारखानदारी याच्यामध्ये संपत्ती निर्माण होते. दलाल स्ट्रीट वॉल स्ट्रीटवर संपत्ती निर्माण होत नाही. शेअर बाजारात पैसा निर्माण होतो. संपत्ती आणि पैशामध्ये फरक आहे. मी नेहमी म्हणतो ना की धरण असतं ना, धरण ही श्रीमंती असते आणि नदी ही समृद्धी असते. धरणाचं पाणी मुठभर लोकांना मिळतं. नदी जेव्हा वाहते तेव्हा ती अनेक ठिकाणचे झरे जिवंत ठेवते, अनेक विहिरींना पाणी ठेवते, अनेक शेतांना पाणी देते, अनेक लोकांची तहान भागवते, गुरांची तहान भागवते, स्वच्छता कपडे धुवू शकतात. म्हणजे त्या नदीच्या एका प्रवाहाच्या वाहण्यावर इतक्या जगण्याच्या शक्यता अवलंबून असतात. एखाद्या म्युझिक कंपोजर सारखं आहे, त्याच्या 7 ते 10 वाद्यांमध्ये इतक्या म्युझिकच्या शक्यता पेंडिंग असतात. तसं नदीच्या एका वाहण्यामध्ये जगण्याच्या इतक्या विविध शक्यता जिवंत असतात. धरणामुळे ते रिस्ट्रिक्ट होतं. म्हणून धरणे श्रीमंती आहे, नदी ही समृद्धी आहे. तर समृद्धीचं जगणं असेल तर ते बहुजिन्सीच असतं. एकजिन्सी जगणं हे श्रीमंती, मुठभर लोकांना पैसे मिळतील. ही ती घातसूत्राची थीम आहे. त्याचे 3 भाग आहेत घडलेल्या घटना. आता तुम्हाला एक नुसतं मी असं तत्वज्ञान असं मांडलं तर लोक ऐकणार नाही, तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेणार नाही. काय ते वाक्याचा अर्थ काय, मला ते घटना सांगायला लागल्या, त्या घटनांमागचं षडयंत्र सांगायला लागलं, त्यामागची संरचना सांगायला लागली, त्याच्यात कोण लोकांनी ते घडवून आणलं, त्यात त्यांना काय मिळालं हे सांगायला लागलं, असं ते पुस्तक आहे. पण मग टायटॅनिक फिल्म म्हणजे आपण जी बघतो जे तुम्ही म्हणा की रोमॅन्टिक फिल्म आणि सत्यता ह्याच्यामध्ये म्हणजे जमीन आसमानाचा फरक खूपच ना. टायटॅनिक फिल्म काल्पनिक आहे नंबर 1. टायटॅनिक बुडली हे सत्य आहे. टायटॅनिक बर्फखंडावर आपटली हे सत्य आहे, आईसबर्गवर. त्यात काहीच चूक नाही. प्रश्न कुठे येतो, मी समजा एखाद्या आता आपण कारने निघालो, आपला समजा ऍक्सिडेंट झाला भिवंडीपाशी हायवेला, कारमध्ये बसलो हे सत्य आहे. आपण निघालो होतो नाशिकला हे सत्य आहे. ऍक्सिडेंट झाला हे सत्य आहे. पण कोणीतरी रात्रीचं ब्रेक लूज करून ठेवले असतील, कारण ऍक्सिडेंट झाला तर अचानक कसं झालं आपण म्हणून समोरच्याने केला. म्हणजे आपण त्याची कारणं शोधतो. त्या कारणात असं कळलं की या गाडीमध्ये काहीतरी फॉल्ट होता आणि या गाडीतला फॉल्ट कोणीतरी क्रिएट करून ठेवला होता. तेवढंच मी सांगतो ना. आणि मी त्याचे पुरावे देतो. मी सांगतो टायटॅनिक बरोबर कोण बुडालं. टायटॅनिक बरोबर बुडाले बेंजामिन गुगहॅम, जो अमेरिकेचा खाण सम्राट आहे, जो अत्यंत इथिकल माणूस आहे. इसिडोर स्ट्राउस जो सिनेटर आहे, जो मेसिस त्याची कंपनी आहे. तिसरा आहे आणखीन जॉन जेकब ॲस्टर जो काँग्रेसमन आहे, त्याने अमेरिकेतला पहिला ट्रस्ट काढला. ही 3 माणसं जी न्यूयॉर्कमधली दादा माणसं आहेत, अशी माणसं आहेत की ते म्हणले की न्यूयॉर्कचं किंवा अमेरिकेचं सगळं अर्थकारण त्याच्या भोवती फिरणारी माणसं आहेत आणि ती अत्यंत इथिकल आहे. तिघही मेली आहेत टायटॅनिकमध्ये, कारण त्यांनी फेडरल बँकेला विरोध केला होता. त्यानंतर फेडरल बँक स्थापन झाली. अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह बँक ही खाजगी बँक आहे. हे लोकांना, आपल्याकडच्या लोकांनाही माहित नाही. मला इतकं आश्चर्य वाटतं. मी आलो ना तेव्हा अनुभवमध्ये लेख लिहिला होता, आपण सारे कळसूत्री बावले म्हणून. मला आठवतं मी तो लेख दिवाळी अंक दिला होता, सिंगापूर एअरपोर्टवर बसून लिहिला होता मी. 9 तास फ्लाईट ते हॉल्ट होता तेव्हा मला ते मागे लागलं, माझ्याकडून झाला नाही लिहून. मी एअरपोर्टवर बसून लिहिला आणि त्यांना ते करून
तो एक मोठा लेख 4000 शब्दांचा पाठवून दिला. त्यांनी दिवाळी अंकात छापला. 2-2.5 मला फोन आले, मेल आल्या. त्या सगळ्या लोकांचं की फेडरल रिझर्व्ह खासगी बँक आहे. नाही हो. मला पहिला धक्का असा बसला की दे आर नॉट इव्हन अवेअर. म्हणजे गाडीचे ब्रेक कोणीतरी लूज केले हेच अवेअर नाही. ते गृहीत धरत नाही तपासात तुम्ही. म्हणजे तुमचं म्हणणं काय की हा हायवेवर ऍक्सिडेंट होतातच, इथे होणारच ऍक्सिडेंट, तिथे आपण ऍक्सिडेंट स्पॉट म्हणून बोर्ड लावून मोकळे होतो. पण प्रत्येक ऍक्सिडेंटचं कारण वेगळं आहे ना. ते शोधा ना, त्या मुळाशी जा. आणि हे समाजातल्या विचारवंतांना, इकॉनॉमिस्टला, मोठमोठ्या प्रोफेसर्सना, बँकर्सना, जे आपले पेपर पब्लिश करतात अशा अनेक इकॉनॉमिस्टलाही माहीत नाही. याचे पुरावे आहेत माझ्याकडे. मला पत्र आलेली आहेत किंवा फोनवर बोललेत लोक. अहो नाही, असं नसतं. म्हटलं असं नसतं काय. म्हणजे अवेअर नसेल तर मी म्हटलं नाही ना, मग आपण काहीतरी याचं लिहिलं पाहिजे. आणि घातसूत्र नाव हे रंगनाथ पठारे सरांनी दिलं. अच्छा. आणि त्यांनी अक्षरशः एका सेकंदात दिलं. प्रतिभा अशी असते. घातसूत्र नाव त्यांना जेव्हा ती थीम वाचली, कारण माझ्यात त्याच्या आधीचं एक पुस्तक आहे व्याजचे विश्वाचे अर्थ, त्याला त्यांची प्रस्तावना आहे. ते आमचे स्नेहबंध जुळले. आणि हे लिहिताना मी ते सगळं लिहून काढत होतो. 1910, 1920, 30 दशकात काय काय घडलं जगात ते सगळं नोट केल्या. त्याला प्रश्न विचारले, वाय 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 असं म्हणतात मॅनेजमेंट थेरीमध्ये. इफ यू आस्क 10 वाय, गो टू द रूट कॉज ऑफ द प्रॉब्लेम. ते रूट कॉज एकच माणसं, त्या माणसांपर्यंत जाऊन पोचलं सगळं. त्याचा यूएसपी असा आहे की ते जोडलंय मी काही फॅमिलीची. कुमार केतकर प्रस्तावना तेच लिहितात की त्याने ते जोडलंय. तो युनिक त्याचा हे आहे. आणि ती उत्तर मी विचारले त्या घटनांवर. घटना मोठमोठ्या आहेत. टायटॅनिक उडवल्यावर सुरू होतं, फेडरल बँक स्थापन होते, रशियन राज्यक्रांती होते, पहिलं महायुद्ध चालू आहे, 1930चं ग्रेट डिप्रेशन येतं, तर दुसरं महायुद्ध होतं, ब्रेटन वूडला कॉन्फरन्स होते, IMF आणि वर्ल्ड बँकेसारख्या यांच्या बटीक असणाऱ्या संस्था जगावर लादल्या जातात. मग तेल सापडतं, पुढे .com घोटाळे होतात, 9/11 होतं, ट्रम्प सत्तेवर येतात आणि कोरोना होतो. या सगळ्या 108 वर्षातल्या ज्या घटना आहेत, या घटनांच्या मागची कारणं शोधली तर लक्षात येतं त्याच माणसांनी या काही प्रमाणात घडवल्या आहेत. त्यांनी प्लॅन केले आहेत, महायुद्ध प्लॅन केली आहेत. तशीच घडली नसतील करायची. डिटोर येतोच. इथून आपण काही रस्ता प्लॅन केला तरी मध्येच कुठेतरी काही ट्रॅफिक लागते, रस्ता बंद होतो, पूल पडतो, डिटोर येणार. कारण एवढा मोठा समाज जेव्हा हलतो तेव्हा काही ना काही प्रत्येकजण त्या डिटोर ऍड करतो. पण ते त्यांनी प्लॅन केलं होतं. आणि मी असं म्हटलं की हिटलर नावाच्या माणसाने एका अमेरिकन कंपनीला होलोकास्टचं कॉन्ट्रॅक्ट दिलं. होलोकास्ट प्रोजेक्ट करण्याचं, 60 लाख ज्यूंना मारण्याचं म्हणजे तो प्रोजेक्ट की 60 लाख ज्यूंना मारायचं. 6 फेजचा प्रोजेक्ट आहे. 6 फेजेस आहेत त्याच्या. एखाद्या प्रकल्प असल्यासारख्या. त्या लोकांना तो देश कॅप्चर करायचा. ते जर्मन सैन्य करेल. त्या देशातील ज्यू लोक आयडेंटिफाय करायची. त्यानंतर ती डिआयडेंटिफाय करायची. म्हणजे लोक शोधून घ्यायची. त्यांचे जे ID असतात ते काढून टाकायचे. म्हणजे डिआयडेंटिफाय करायची. त्यांना जर्मनीमध्ये आणायचं. त्यांचं बायफर्गेशन करायचं. जेंडर, विंडर, एज, बॉडी मास इंडेक्स सगळं, वय बी, त्याच्यानंतर नंतर कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये ठेवायचं. त्यांना नवीन युनिक ID द्यायचा आणि एकाला मारून टाकायचं. असा प्रोजेक्टचं हिटलर असं म्हणतो की मला एकही दुसऱ्या वंशाचा माणूस मरता कामा नये. हा प्रोफेशनल काम आहे. माझ्याकडे जर्मन सैनिक एवढे मोकळे नाही त्यांना मारण्याकरता. ते युद्ध करतायत. माझ्याकडे गोळ्या महाग आहेत. एका माणसाला एक गोळी मारून म्हटलं एवढ्या गोळ्या कुठून आणू मी. मला यांच्यावर वाया घालायची लायकी नाही. यांच्यावर वाया घालवायच्या नाहीत. ही अशी पाकोड्यांसारखी माणसं मेली पाहिजे. मग त्याला एक तो गॅस विषारी, मग ते कॉन्सन्ट्रेशन कॅम्प, त्यातनं चाललेली परेड, ते चालता चालता मेलेली लोक, तर गॅसच्या ह्याच्याने तो गॅस जाणं रिलीज करण्याची यंत्रणा बॉडी मास इंडेक्स प्रमाणे. मजबूत हाडापेराच्या माणसाला जास्त गॅस लागेल, किरकोळ म्हाताऱ्याला कमी लागेल. ही सगळ्याची यंत्रणा हे प्रोफेशनल काम आहे. एका अमेरिकन कंपनीने केलेलं. त्याचं नाव पुस्तकात वाचा त्या कंपनीचं. फार मोठी कंपनी आहे. तर हे कसं काय, म्हणजे याचं गणित काय करायचं. डॅनियल ब्लॅक लिहितो दॅट कंपनीचं नाव आणि होलोकास्ट नावाचं एक पुस्तक आहे, वाचा. तर हे जसं मी म्हणजे ते 3 पुस्तकं त्याची मी शोधून काढली. ती टायटॅनिकच्या त्याने दिलेली ते याच्यावर होतं आपल्या टिश्यू पेपरवर. तो माझ्या त्या बॅगमध्ये होता. त्या काळातली लॅपटॉपची बॅग वापरायचो, सांभाळून ठेवलेला होता कधीतरी.
ती शोधून काढली. मग लायब्ररीला ॲक्सेस होता अमेरिकेत. एका स्टडी सर्कलवर मी काम करायचो युनायटेड नेशन्सच्या, त्यांच्यामुळे अनेक लायब्ररीजला ॲक्सेस होता, ऑनलाईन लायब्ररीला ॲक्सेस होता. ती पुस्तकं आणायचं, वाचायचं. मी प्रवास खूप केले अमेरिकेत. मी पहिल्या 6 वर्षात 3 वर्ष अमेरिका बाहेर होतो. मी फिरायचो कामानिमित्ताने. विमानात 8-8 तास 10 तासाची जर्नी, भारतात 24 तास वाचायचं, कंटिन्युअस वाचायचो. 6-6 चष्मे घेऊन फिरायचो मी. चष्मा एक रुततो ना इथे, तो बदलायला पाहिजे, थोडा वेगळा थोडा असा, आणि ते वेगळे चष्मे लावून वाचायचो. चष्मेमध्ये नंबर तोच, फ्रेम वेगळ्या, ते टोचू नये. आणि ते वाचत मी सतत वाचायचो. असं करत मी 482 पुस्तकं वाचली. त्यातली 200-250 पुस्तकं मी लिहिलं त्याच्या विरुद्ध लिहिलेली वाचलेली. म्हणजे तुमच्या विषयाच्या विरुद्ध, किंवा मी जी मांडणी केली त्या मांडणीला न मान्य का, पण ते वाचणं भाग होतं. ऑनलाईन तर किती वाचले याची काही गणती नाही. पण ते वाचताना माझ्या त्यात लक्षात असं आलं की अरे हे सगळं एका याच्यात मांडलं पाहिजे ना, लोकांपर्यंत जाणार कसं. असं मी भाषणं करत फिरलो तर फिजिकल लिमिटेशन्स आहेत, म्हणून त्याचं आता ऑडिओ बुक आणि ते पण करायचं चाललंय. कारण ते लोकांनी सहज त्यांना. माझं काम कसं आहे, मी नेहमी सांगतो, बाबासाहेब पुरंदरेंसारखं काम आहे. मी पुरंदरेंचं काही मोठं नाही, पुरंदरे फार मोठा माणूस आहे, पण काम असं आहे की आपण आपले शोध घ्यायचे आणि समोर ठेवायचे. जसं बाबासाहेबांनंतर आप्पा परब आले, निनाद बेडेकर आले, पांडुरंग बलकवडे आले, जयसिंग पवार आले. या सगळ्यांनी त्यांनी मांडलेल्या गोष्टींना काही वेगवेगळे डिटोर दिले की असं नाही, असं होतं. पण मांडणी तर केली पाहिजे कोणीतरी. त्यांनी 30 वर्ष शिवाजी घराघरात पोचवला, म्हणून ही सगळी माणसं त्यात आवड निर्माण झाली. मग त्यांनी संशोधन केलं. आणि असंच असतं की नाही आयुष्यात. एक काय आपण काय, मी काय प्रेषित थोडं आहे की मी सांगेल ती शेवटचं अंतिम सत्य आहे, पण मी ती रेख तोडली पाहिजे. त्याच्यावर चालतील, वाकडे तिकडे करतील, करू द्यात. म्हणून मी नेहमी सांगतो की आपल्याकडे काय पद्धत आहे, आपल्या उपनिषदांच्या किंवा वेदांच्या अभ्यासामध्ये अशी पद्धत आहे, मंडन, खंडन आणि संश्लेषण. मंडन म्हणजे मांडणी करायची, खंडन म्हणजे खंडन करायचं, त्याच्यावर वादविवाद करायचे. वादविवाद व्हायचे ना पूर्वी सगळ्यांचे. तर म्हणजे असं कसं, मग चारवाक होता ना, चारवाकाने खंडन केलं. तो म्हणला कसल्या स्वर्गातलं नरक, तुम्ही खोटं बोलतात, लोकांना फसवताय तुम्ही. घृणम पित्वा घृणम पिबेत. तो म्हणता कर्ज काढून तूप प्या, एवढंच एक आयुष्य आहे. मुलाचं कोणी पाहिलं स्वर्ग नरक, काही पाप पुण्य वगैरे नाही. पण तो पण ऋषी आहे, कारण ती ज्याची मांडणी आहे स्वतःची, हे खंडन करताना केलेली पाप पुण्य नरक स्वर्ग नरक कर्म सिद्धांत वगैरे, तोही ऋषी आहे. मग ती खंडन करायचं आणि मग संश्लेषण करायचं. संश्लेषणचा सोपा शब्द आहे सिंथेसिस, कारण संश्लेषण लोकांना कळत नाही, त्याला सिंथेसिस असं म्हणतात आपल्या मराठीमध्ये. म्हणजे सिंथेसिस करायचं, यांचं काय बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड घेऊन तो मग थेरम, तो सिद्धांत मांडायचा. विश्लेषण हा आपल्या भाषेतली पद्धत नाही. भारतीय तत्वज्ञानामध्ये विश्लेषक नाहीत, अनालिस्ट नाहीत. टीव्हीवरच्या भांडणाच्या कार्यक्रमात असतात ते विश्लेषक, त्यांना कोणाचंही कशावरही कन्क्लुजन होत नाही, कारण कन्क्लुजन होणं हेच त्यांचं बेसिक काम आहे. सारखे मुद्दे मांडत राहणं, उत्तरं न देणं दुसऱ्याच्या मुद्द्यांची, याच्यावर असं डिस्कशन चालतात, त्याला काही एंड नाही. तर त्यामुळे संश्लेषण करायचं, असं संश्लेषित तत्वज्ञान, संश्लेषित विचार हे काळानुरूप बदलतात, त्याला परत जागा राहते संश्लेषणाला. तर ती मांडणी आपण केली पाहिजे, आपली जबाबदारी आहे. असं मी नेहमी म्हणतो ना की कुठल्याही साक्षर माणसाला, म्हणजे तुमच्यापैकी कोणी साक्षर असतील, 4 पुस्तकं वाचता येत असतील, तर तुम्हाला अज्ञानात मरायची मुभा नाही. मला हे माहीत नाही अशी भूमिका घेऊन तुम्ही मरत असाल तर तुमचा जन्म वाया गेला. तुम्ही असायातेत मरू शकता, तुम्ही काही करू शकत नाही. काचसूत्र वाचल्यानंतर मी मांडणी केली, तुम्ही त्याच्यावर चर्चा करा. मला तुम्ही प्रश्न विचारायला उत्तरं कुठं माझ्याकडे नाहीत, ती असाह्यता आहे, त्या हेल्पलेसनेसमध्ये मरणार मी, मला माहिती आहे, मी काही करू नाही शकलो. पण मांडणी केलीच पाहिजे, वाचलंच पाहिजे. त्यामुळे आपल्याला अवेअर पाहिजे, इथे खड्डा आहे माहीत पाहिजे. तुम्ही खड्ड्यात पडाल सुद्धा, पण खड्डा आहे माहीतच नाही हो मला, असं पडणाऱ्या माणसाने म्हटलं तर लोक त्याला आंधळा आहे, हा काय भ्रमिष्ट, याला दिसत नाही. अज्ञानाच्या लेवलवर साक्षर माणूस जाऊ शकत नाही, ज्याला 2 पुस्तकं वाचता येतात किंवा जो थोड्या अर्थाने सुखवस्तू. जी माणसं रोज सकाळी उठल्यावर संध्याकाळी काय जेवायचं या विवंचनेत असतात, त्यांना ती मुभा आहे बिचाऱ्यांना, त्यांना आपण एक्सक्लूड करतो. मी तरी करतो की अरे त्यांना जगण्याचे स्ट्रगल एवढे भयंकर आहे, त्यांना संध्याकाळी मुलांना काय खाऊ घालायचं हे माहीत नाही, त्यांच्याकडून त्यांनी पुस्तकं वाचावी वगैरे अपेक्षा करणं म्हणजे खूपच आदर्शवादी समाज आहे. त्यामुळे आपण ते नाही, तुमच्या आमच्यासारखे लोक. त्यामुळे आपण वाचलं पाहिजे. तुम्ही ते वाचा, तुम्ही त्याच्यावर चर्चा करा, सगळं खोडून काढा, दुसरी मतं आणा, काहीच प्रॉब्लेम नाही. गातसूत्रावर 40 पुस्तकं निघावी, प्रत्येकाने हे खोडून काढावं. पण खोडून काढताना परत 2 मी अप्रोच मात्र अतिशय म्हणजे नम्रपणे सांगतो
माझा आवाज नंबर नसेल कदाचित वर त्याचा, पण मला तो शब्द वापरायला लागतो कारण आय वॉन्ट यू टू नो व्हॉट माय फिलिंग्स आर, माय हंबलनेस. आय एम कमिंग फ्रॉम दॅट हंबल स्टेज. की 2 प्रकारच्या पद्धती आहेत. एक पद्धत असं म्हणते की आय डोंट नो व्हॉट आय डोंट नो, मला जे माहीत नाही ते माहीत नाही. न्यूटन असंच म्हणतो की या समुद्राच्या किनाऱ्यावर जेवढे वाळूचे कण आहेत त्यातल्या एका कणा एवढं माझं ज्ञान आहे. मला अनेक ठिकाणचे किनारे आणि वाळू माहीतच नाही आणि मला मान्य आहे मला माहीत नाही. आय डोंट नो व्हॉट आय डोंट नो, जे माहीत नाही ते माहीत नाही हे मला मान्य आहे. आईन्स्टाईन काय करतो, तो E=mc² देतो. तिथे खाली एक फुटनोट लिहितो की व्हेन एनी ऑब्जेक्ट विल ट्रॅव्हल मोर दॅन द स्पीड ऑफ लाईट विच इज 186,000 miles per second, दिस थेअरी कोलॅप्स. म्हणजे तो म्हणतो मला ज्ञात जो वेगाने वाहणारी वस्तू आहे ते प्रकाश माहिती आहे, त्यामुळे त्याच्यावर आधारित मी हा सिद्धांत मांडलाय. जर एखादी उद्या वस्तू प्रकाशापेक्षा जास्त वेगाने वाहणारी असेल, ब्लॅक होल मधले ऑब्जेक्ट असतील, तिथे थेअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा काही संबंधच राहत नाही. हा आईन्स्टाईन असं का म्हणतो, कारण त्याला माहिती आहे आय डोंट नो व्हॉट आय डोंट नो. हा हंबलनेस. दुसरी काय कॅटेगरी आहे, इफ आय डोंट नो इट डझंट एक्झिस्ट. यांचं काय करायचं मला माहीत नाही. या लोकांचं मला माहीत नाही, शक्यच नाही, तसं असणं शक्यच नाही. त्यामुळे दुसऱ्या मार्गाने जाऊन तुम्हाला काही संशोधन वगैरे करता येत नाही. तुम्ही एक ॲडामंट अरोगंट आयुष्य जगू शकतात. अहमगंड अहममान्यता याच्यात तुमचं आयुष्य जातं. तुमची बुद्धी काही कामाची होत नाही, त्या बुद्धीचं कधी प्रज्ञेत रूपांतर होत नाही. तुम्ही तुमच्या पण त्यांच्याबद्दल मला काही बोलायचं नाही. प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे आपण कसं जगावं. त्यामुळे तुम्ही वाचताना हे मान्य करून वाचा की आय डोंट नो व्हॉट आय डोंट नो. मग तुम्हाला लक्षात येईल की आय डोंट नो सेव्हरल थिंग्स. आय डोंट नो देर आर मोर थिंग्स व्हॉट आय डोंट नो. ते म्हणतात ना स्पेसमध्ये अंतराळात जेवढे तारे लुकलुकतात ना ते 30% आहेत आणि 70% डार्क मॅटर आहे जे दिसतच नाही. ते आहे दिसणारं 30% आहे, त्यामुळे दिसतं तेच खरं, बाकी काही दिसत नाही म्हणजे काही खरं नाही असं म्हणणं म्हणजे आंधळा असल्याचं लक्षण आहे. बुद्धीने आंधळे होऊ नका, डोळ्याने होऊ शकतो आपण कदाचित. बुद्धी पांगळी करून काय करायचं, तर्क पांगळा करून काय करायचं, असं नाही चालणार. तर तो अप्रोच तसा ठेवला तर त्यावर लिहा, तुमची मतं मांडा, उलटं सुलटं लिहा, काय प्रॉब्लेम नाही. पण ते केलं पाहिजे कारण हे सगळं आपल्याला ग्रासणार आहे. काही लोकांनी मला काही प्रश्न लोक छान विचारत. पुण्याला एक गृहस्थ कार्यक्रम संपल्यावर स्टेजवर आले, नाही स्टेजवर आलेच नाही, खालूनच त्यांनी हातवरती केला. प्रश्न आहे, तुम्हाला हा उद्योग कोणी सांगितलं लिहायचा म्हणे. म्हटलं म्हणजे? ते म्हणे तुम्ही ॲक्टर आहात, तुम्ही चांगलं काम करता, आम्ही तुमची नाटकं बघतो, तुम्ही करा. हे काय धंदे काहीतरी लिहून आमच्या डोक्याला ताण देतात. मला उत्तरच देता नाही आलं. ह्याचं कारण काय सांगायचं. म्हटलं आय स्टंबल्ड, मी गांगरलो. म्हटलं उत्तर देऊ नाही, लगेच द्या, विचार करून देऊ नका फार. मला मनातलं का बरं तुम्ही लिहिलंय. मग उत्तर देताना माझ्या लक्षात असं आलं आणि मी तिथे बोलून गेलो. मी म्हटलं हा गिल्ट आहे. म्हणजे कसला गिल्ट. मी म्हटलं मी ज्या देशात जन्माला आलो, माझ्या लहानपणी जो देश मला माझ्या आईवडिलांनी दिला तो मी काही माझ्या मुलांना देऊ शकलो नाही. माझं सगळं आयुष्य संपायची वेळ आली तरी ते माझ्या देशाकरता मी काही केलं नाही. हा खंत आहे. मग आत्ता काय करू शकतो तर किमान मी जे बघितलं जे वाचलं ते लोकांना शेअर करू शकतो. कारण मी काही परिस्थिती बदलू शकलो नाही, पण ही परिस्थिती कुठे बिकटपणाकडे चालली हे तर सांगू शकतो. त्याचे ट्रेसेस तर देऊ शकतो. हे परिस्थितीत या वाटेवरून चालत लोक कुठे कोसळलेत ते सांगू शकतो आणि रोज कोसळतायत ते सांगू शकतो. तुम्ही सावध व्हा, सावध आहे का पुढले हाका, एवढं तर सांगू शकतो. त्या गिल्टपोटी लिहिलं. ते वृद्धगृहस्थ पुण्याचे होते, पण या डोळ्यात पाणी आलं. मला म्हणले फार चांगलं उत्तर दिलं आणि मला पटलं. म्हणले लिहा लिहा, ते ऍक्टिंग मिटिंग काय उपयोगाचं, तुम्ही लिहा. तुमच्यासारखे म्हणजे ते करा तुम्ही, पण तुमच्यासारख्या माणसाची आम्हाला लिहिण्याची गरज आहे. सी मला असं वाटतं की जेन्युइनिटी असते की नाही भार्गवी, ती टच होतेच. आपल्या ॲक्टिंगमध्ये पण होते. आपल्याला कळतं कोण ॲक्टर ॲक्टिंग करतो आणि कोण ॲक्टिंग करत नाही. सो इट कम्स आउट ऑफ नॅचरली दॅट टचेस द. आणि ते सबकॉन्शियस कम्युनिकेशन आहे. कॉन्शियस कम्युनिकेशनवर लोक फसतात. म्हणून स्किलच्या फार मागे लागू नये, व्हर्च्यूजच्या मागे लागावं. मूल्यव्यवस्था पाहिजे. कौशल्य ठीक आहे, पोट भरण्याकरता उपजीविकेकरता ते दोन फार चांगले फरक आहेत. जीविका आणि उपजीविका आहे. जीविका म्हणजे काय, जगणं. उपजीविका म्हणतात बरं का पोट भरण्याला.
किंवा रोजच्या नोकरी बिकरी आपण जी करतो ना, पोटाकरता जे करतो, पोट चालावं, चरितार्थ चालावा म्हणून जे करतो, ती उपजीविका आहे. म्युझिक शिकणं, ट्रेकिंग करणं, नृत्य करणं, अभिनय करणं, चित्र काढणं, शिल्प काढणं, जंगलात फिरणं, आकाशाखाली झोपणं, हे सगळं जीविकेचे भाग आहेत. त्याचा पोटाच्या भुकेशी काही संबंध नाही. भयभूक निद्रा मैथूनच्या पलीकडच्या गोष्टी आहेत आणि त्या स्वांत सुख आहे, त्या आनंद देतात. त्यामुळे ती जीविका आणि जी चरितार्थ करताय ती उपजीविका. त्यामुळे कौशल्य असतात ना, ते उपजीविकेकरता चांगले असतात. जीविकेला मूल्य लागतं, वर्च्यू लागतं. प्रामाणिकपणा मूल्य आहे, त्याचे क्लास नसतात. कम्युनिकेशन स्किलचा क्लास असतो. आणि गंमत कशी असते बघा, जस्ट डोक्यात आलं म्हणून सांगतो. प्रामाणिकपणा मूल्य आहे. एखादा अत्यंत अप्रामाणिक माणूस, डिसऑनेस्ट पर्सन, त्याचं कम्युनिकेशन स्किल चांगलं असेल तर तुम्हाला फसवू शकतो. म्हणजे मूल्यांवर कौशल्य मात करतात. जे तुमचं मूल्य नाही ते तुमच्याकडे आहे असे एक वातावरण, कॅमाफ्लाज असं वातावरण तयार करतात कौशल्य. त्यामुळे कौशल्यावर फार लक्ष देऊच नाही. उपजीविकेकरता ठीक आहे, मूल्यांकडे प्रवास झाला पाहिजे. आणि मूल्यांकडे प्रवास होताना घर्षण, त्याच्यावरचे वादविवाद, त्याच्यावरचं न पटणं, त्याच्यावरचे प्रत्येकाचं कुतूहलानिमित्ताने विचारलं जाणं, हे नॅचरल आहे. कारण तो न्यूआन्स, ॲक्टिंगमध्ये न्यूआन्स असतो की नाही. न्यूआन्स कोणीच लिहू शकत नाही. नाटककार लिहू शकत नाही, स्क्रीन प्ले रायटर लिहू शकत नाही, कॅमेरामॅन लिहू शकत नाही. न्यूआन्स कोणी, तो त्या ॲक्टरचा न्यूआन्स आहे. ते त्याचं ऊर्ज्वस्वल आहे. त्याला त्या क्षणी करताना जे वाटतं, जे मनाच्या डोळ्यातनं दिसतं ते दिसतं. ते काही कोणी स्क्रिप्टमध्ये शब्दाचे लिहू शकत नाही. तो एक पॉज घेतो, एक आवंडा गिळतो, डोळे स्थिर होतात, हालतात, आढी येते कपाळावर, थोडं सेल्फ लुक जातो. हे सगळे न्यूआन्स आहेत. हे त्या कॅरेक्टर करता असतात. त्याच्याने ते कॅरेक्टर भरलं जातं ना. डायलॉगने फक्त ते कॅरेक्टर काय कम्युनिकेट होतं, पण ते काय ते न्यूआन्स, तसं आपल्या जगण्याचं मूल्य आपलं जगणं भरतं. स्किलमुळे ते जगणं 2 वेळेला मला बसून खाता येतं, 4 लोकांना पोट भरता येतं, एवढंच आहे. त्यामुळे त्याची किंमत तेवढीच ठेवावी आयुष्यात. आपण काय दिवसातले 23 तास जेवत नाही ना. आपण दिवसातला हार्डली अर्धा तास जेवतो. सो 24 आवर्सचे अर्धा तास म्हणजे किती पट झालं, किती टक्के झाले, तेवढंच टक्के त्याला महत्त्व द्यावं कौशल्य. बाकी मूल्यावर जगावं. कारण आपण एक कसं असतं, मूल्यांमध्ये अनेक गोष्टी येतात. जसं नाही म्हणतात ना की सायकोलॉजी, स्पर्शातनं जे कळतं ते शब्दातनं नाही कळत. तुमचे डोळे असतात की नाही, ते नेहमी सबकॉन्शियस माइंड कंट्रोल करतात. तुम्ही कधी पण बघा, पोलीस इन्व्हेस्टिगेशनला ते लुक स्ट्रेट इन युअर आईज. ते बुबुळ थोडं जरी हालत असेल ना, त्यांना कळतं काहीतरी गोंधळ आहे. डायरेक्ट चोर आहे असं नाही, पण याचे कुठेतरी सहभाग आहे. कारण ते बुबुळाची जी मुवमेंट आहे तुमच्या कॉन्शियस माइंडच्या कंट्रोलमध्ये नाही आहे, ती सबकॉन्शियस आहे. हाताची घडी होणं, मूठ वळली जाणं, कान खाजवणं, असा हात हालणं, हे सगळं सबकॉन्शियस कंट्रोल आहे बॉडीचा. आणि तो मूल्यांशी निगडीत आहे. एखाद्याकडे बघा, आपण नाही सांगतात की मास ड्रिल करताना किंवा कुठल्याही फिजिकल ॲक्टिव्हिटी करताना, योगा करताना, ते तुम्हाला लक्ष ठेवा, नंतर स्थिर ठेवा, हे आपण त्यांना कॉन्शियसकडे नेतोय कौशल्य. हे जे नकळत घडत असतं ती गंमत आहे. तसा कॅनव्हास. पण मग आता घातसूत्राचा पुढचा भाग येणार आहे. आता घातसूत्राचं कसं आहे, त्याचं आत्ता हे जे परदेशातलं आहे, घातसूत्र 2 मी लिहायला घेतलंय, ते भारतावर आहे फक्त. म्हणजे असा 100 वर्षांचा नाही, 100 नाही, जास्त आहे. भारतावरचे मी काही पान याच्यात टाकले होते, पण मग हे 1200 पानी झालं. तर माझं असं लक्ष झालं की भारतात आपण फार कमी काळ होतो त्या पहिल्यापासून. भारताचा अभ्यास केला पाहिजे. नुसतं जे माहितीतलं आहे त्याचं लिहून बरोबर नाही. म्हणून मी त्यातला तो भाग बघून फक्त घातसूत्र त्याच्यावर ठेवलं. घातसूत्र 2 जे आहे ते भारतातलं आहे. ते 1600 साली सुरू होईल, जेव्हा ईस्ट इंडिया कंपनी आली रॉथशिल्डची भारतात, आणि 2022ला संपेल. 422 वर्ष, आपल्याला 75 वर्ष झाली. 425 वर्षाचा तो 422 वर्षाचा इतिहास आहे. त्यात शिवाजीपासून सगळे येणार. पण मग ते किती पाणी असेल? ते 1000च्या वर जाईलच ना. जास्त पण ते म्हणजे ते कसं आहे, त्याला मला आता मी जे वाचतोय गेले 2 वर्षापासून, आता आली 2-2.5 वर्ष झाली, त्यावर वाचन चालू आहे, नोट्स चालू आहेत. खूपच भारताशी तर हे लोकांनी इतकं आपलं नुकसान केलंय ना. म्हणजे भारतासारख्या एका संपन्न देशाला इतकं पाशवीपणाने लुटलेलं आहे, तुम्हाला कल्पना येणार नाही. हा समाज उभा कसा, हीच गंमत आहे.
हा समाज पुन्हा एकदा एक जगातली 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था, जगातल्या सगळ्यात शिक्षित कॉम्प्युटरचे लोक, जगातले सगळ्यात चांगले शेतकरी, जगातल्या दुधाच्या उत्पादनात पहिला, तांदूळात पहिला, याच्या कापडामध्ये मोठा, इंजिनिअरिंगमध्ये हे, कॉम्प्युटर सायन्समध्ये मोठा, हे सगळं हा देश कसा करू शकला याचं आश्चर्य वाटावं. इतकं अपंग केलं आपल्याला, इतकं लुटलंय. तुम्हाला सगळ्यात तो इतिहास येईलच. म्हणजे इंग्लंडला किंवा इंग्रजांना अक्षरशः 100 वेळा फाशी दिलं पाहिजे. सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दानले पाहिजे. इतकं गाणरड आहे, इतकं लुटलंय. ते सगळं दाटा येईल तो. ते घातसूत्र 2 ते 2025ला आणायचं माझ्या डोक्यात आहे. अजून त्याचं काम चालू आहे? हो, ते खूप दिवस काम चाललं. ते कामालाच वेळ लागतो. आत्ता यावर्षी एक लाल सूत्र म्हणून चीनवर पुस्तक येईल. ते पण 700 पानी आहे, डिसेंबरला येईल. पण ते चीनचे सगळे आयाम सांगतं. प्राचीन चीन सांगतं. चीन हा वस्ती होती ते सांगतो. चीन नंतर माओ कम्युनिस्ट होता आणि मग हे 5 लीडर माओ, डेंग, तो झेमिन, नंतर कोण तो जियांग आणि नंतर जिनपिंग, हे 5 नेतृत्व चीनचं कुठे चीनला घेऊन गेलं सांगतं. चीनचे जगात चाललेले उद्योग सांगतं. चीनचे जगाला अत्यंत घातक असणाऱ्या कुठल्या गोष्टी केल्या ते सांगतं. आत्ता चीन काय धंदे करतोय सांगतो आणि चीनचं भविष्य मांडतं. असं ते लाल सूत्र म्हणून चीनवर आहे फक्त. आणि नंतर हे 2025ला हे येईल. आणि मग नंतर एक जे पुस्तक येणार ज्याचं पण काम चालू आहे त्याचं नाव मातसूत्र असं आहे. आता एवढे सगळं मांडलं तर त्याचं उत्तर दिलं पाहिजे ना, मात काय त्याची. तर मग ते अपूर्ण आहे ना. याचं सोल्युशन काय? म्हणजे असं नाही की माझ्याकडे सगळे सोल्युशन आहेत मी खिशात घेऊन बसलोय. पण ही सगळी घातसूत्राची मांडणी परतवायची असेल, खंडित करायची असेल, त्या मांडणीला छेद द्यायचे असतील, काही वेगळे सिद्धांत मांडायचे असतील तर काय करता येईल त्याचं मातसूत्र आहे. माणसाने जगायचं कसं, या सगळ्याच्या जगात जगायचं कसं हे पण सांगता आलं पाहिजे ना. आणि त्यात मग अनेक लोकांचे इनपुट लागतील, इकॉनॉमिक मॉडेल लागेल. जसं एक वानगी दाखल मी सांगतो की काय कॅपिटलिझम, कम्युनिझम आणि सोशलिझम हे 3 म्हणजे भांडवलवाद, कम्युनिझम म्हणजे साम्यवाद, सोशलिझम म्हणजे समाजवाद. आता कॅपिटलिझम म्हणजे अमेरिका, साम्यवाद म्हणजे चीन आणि सोशलिझम म्हणजे रशिया. हे त्याचे 3 प्रतिनिधी. हे तिन्ही इझम एकमेकांच्या विरुद्ध उभे राहिले. त्याच्यामुळे कितीतरी भांडणं झाली, जगात युद्ध झाली, 33 देशांचे नकाशे बदलले. हे सगळं जगात घडलं, इतकी माणसं मेली. पण हे तिन्ही देश, हे तिन्ही इझम बाळगणारे तिन्ही देश एकाच ठिकाणी पोहोचले. तिन्ही चोर. म्हणजे आज तिन्ही देशामध्ये 10% लोकांकडे 70% संपत्ती आहे. म्हणजे इझममध्ये काहीतरी फ्रॉड आहे. तर आपल्याला हा इझम चालेल का? आपल्याला संमिश्र अर्थव्यवस्था चालेल का? असं करता करता एक शब्द माझ्या डोक्यात आला, तो मी कॉइन करायला सुरुवात केली आहे. त्याचं नाव आहे फॅमिलिझम. सुदैव कुटुंबकम. फॅमिलिझम म्हणजे काय? आता रक्षाबंधन येईल. तो म्हणलं तर एक सण आहे, म्हणलं तर एक फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आहे. बरोबर की नाही? बहीण भावाकरता काही घेते, भाऊ बहिणीकरता घेतो. या आपल्या वर्षभरांच्या सगळे जे सण आहेत, जे आपल्या जीवन पद्धतीचे थांबे आहेत, जे जीवन प्रवाहातले, जे सांस्कृतिक आहेत, जे नात्यांचे आहेत, ज्याचा कॅनव्हास नात्यांचा आहे, पण आपण खर्च करतो. एखादं मोठं घड्याळ असतं ना, त्यात व्हील्स छोटे छोटे व्हील्स असतात, मग तास काटा असतो. ते छोटं व्हील फिरतं, मोठं फिरतं, मोठं फिरतं, मोठं फिरतं, मोठं फिरतं, मग तास काटा फिरतो. ते व्हील्स इन द व्हील्स असे घड्याळाची रचना असते. ते हे मायक्रो इकॉनॉमिकचे व्हील्स असतात. कुटुंबाच्या लेवलला होणारे व्यवहार जे आहेत ते मायक्रो व्हील असतात. ते फिरायला लागले की आपोआप समाज खर्च करायला लागतो, आपोआप पैसा फिरायला लागतो, आपोआप डिमांड वाढायला लागते, आपोआप देश पुढे जाणार. तर अशी एक अर्थकारणाचं मॉडेल आता काही लोकांनी, मित्रांच्या मदतीने मी तयार करतोय. आणि ते आपल्या देशाने करावं. कारण आपल्या देशाचा फरक काय आहे? आपला देश ही सोसायटी ऑफ एक्सचेंज. म्हणजे अमेरिका आहे ती सोसायटी ऑफ ट्रान्झॅक्शन आहे. ते व्यवहार करतात, ट्रान्झॅक्ट करतात ना. आपलं एक्सचेंज आहे. म्हणजे काय? मी काही केलं की दुसरं माझ्याकरता काहीतरी करतो. तर आई आहे, तुझी आई बसल्या आहेत, आईंचं आता वय असं आहे की त्यांना त्या डिपेंडंट समजा, तर मुलगी आनंदाने करते आईचं, कारण आईने मुलीला सांभाळलेलं असतं. याला म्हणतात सोसायटी ऑफ एक्सचेंज. शेजारी माझी किल्ली सांभाळतो, नातवंड सांभाळतात, आजोबा आजी. हे सगळं घडतं कारण ती सोसायटी ऑफ एक्सचेंज आहे. यात मला काही मी वेगळं करतो असं वाटत नाही. हे माझ्या डीएनएत आहे. ज्या समाजाचा डीएनए हा आदान प्रदानाचा आहे, मी तुझ्याकरता आणि तू माझ्याकरता असा आहे, त्या समाजाबद्दलचे अर्थधोरण वेगळं असलं पाहिजे. ते कॅपिटलिझम कसं चालेल? ते ट्रान्झॅक्शनचं धोरण आहे. इतका सोपा विषय.
पण ती मांडणी करणं अवघड आहे. म्हणजे ती मांडणी केली पाहिजे, सगळ्या याच्यावर चालली पाहिजे, कारण आपला समाजही फार वेगाने बदलतोय. त्यामुळे पहिले विरोध तेच करणार जे रोज शेअर बाजारात ट्रेड करून संध्याकाळी फार त्यांना आपण मालेमाल झाल्यासारखं वाटतं, अशीच माणसं याला विरोध करणार. करू देत, त्याचा काही फरक पडत नाही. मला एक नक्की माहिती आहे की या शेअर बाजारामध्ये या देशातले फक्त 8 ते 10% लोक इन्व्हेस्ट करतात. एकूण लोकांना पैसा किती मिळतो देशात, किती लोकांना, किती टक्के लोकांना? रेग्युलर इन्कम असलेले 140 कोटीमध्ये फक्त 52-53 कोटी लोक आहेत. त्याच्यातले 10% म्हणजे 5 कोटी. 5 कोटी लोक कुठे जाऊन नाचतात याच्यावर माझं काही अवलंबून नाही. 135 कोटी जे त्यांच्याकरता मला काम केलं पाहिजे, असा विषय.